प्लेइंग लिस्ट द्या तुमची आणि इम्पॅक्ट प्लेअरचा नाव देखील द्या आणि सामन्याला सुरुवात करूया. आपण ऐकूया आजच्या दिवसामध्ये पहिल्यांदा सूरज हातमोडे आणि त्यानंतर ओंकार शेट्टे हे दोन समालोचक आज जोडले जातील. धन्यवाद संदीपजी पाटील सर, आमच्या रायगड समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष, आमचे कुटुंब प्रमुख, गेले 9 दिवस या स्पर्धेला लीड करतायत. त्यांचा आवाज आपण सातत्यानं गेली कित्येक वर्ष ऐकतोय. मनपूर्वक धन्यवाद. लीग स्टेजमधला आजचा हा शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसाला खरं तर आज सुरुवात होतीये. पहिली मॅच आपल्या भेटीला आली आहे. VD11 विचुंबे मयूर वाघमारेचा संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळण्यासाठी सज्ज झाला आहे चॅम्पियन स्पोर्ट्स महाड सौथ पटेल आणि संपूर्ण त्याची सेना. टॉस जिंकला सौथनं, म्हणजे चॅम्पियन स्पोर्ट्स महाड संघानं टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं ते VD11 विचुंबे संघाला. कैवल्य पाटील पहिलाच बॉल हलक्या हातानं ऑनसाइडला खेळून काढलं कैवल्य पाटीलनं आणि पहिल्याच बॉलवरती स्वतःचं आणि संघाचं खातं उघडत असताना सौथ पटेल स्वतः संघनायक पहिलं षटक घेऊन आलाय. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून व्यासपीठ एंड कडून आणि समोर आहे त्याच्या तो अजय भस्मा. पहिल्या बॉलवरती सिंगल आली होती आणि दुसरा चेंडू निर्धाव पाहायला मिळाला. अजय भस्मा माथेरानचा खेळाडू आपल्याला स्ट्रायकर एंड वरती पाहायला मिळतोय. चांगली अशी फील्ड प्लेस केली आहे सौथनं. यावेळेला बॅटला बॉल ब्रश झाला होता पाठीमागच्या बाजूला, यष्टीरक्षकाकडून चुकी झाली. फ्लाइंग स्लिप मध्ये झेल टिपला जातोय आणि तिसऱ्या बॉल वरती बसतोय. मोठा धक्का VD11 विचुंबे संघाला. शून्य या धावसंख्येवरती अजय भस्मा बाद होतोय. मोठी विकेट मिळतीये ती गोलंदाजी करणाऱ्या चॅम्पियन स्पोर्ट्स महाड संघाला. स्वतः संघनायक सौथ पटेल फार चांगली गोलंदाजी करतोय आणि फार चांगलं क्षेत्ररक्षण फहाद पटेलचं पाहायला मिळतं. विकेट किपर कडून चुकी झाली होती, त्याच्या हाताला बॉल ब्रश करून गेला होता, परंतु फ्लाइंग स्लिप मध्ये दर्जेदार असा झेल टिपला गेला. नवीन फलंदाज स्वतः संघनायक मयूर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. एक चांगलं बॅटल प्रेक्षकांना पाहायला मिळणार. दोन सेनापतीच्या दरम्यान आता मात्र युद्ध लढलं जाणार. एका बाजूला मयूर, दुसऱ्या बाजूला सौथ. तर वेद 11 विचुंबे देवट टीमचे पुरस्कर्ते भरत शेठ पाटील आणि संदीप शेठ वाघमारे येवन जोडी आणि दोन्ही विद्यमान सरपंच आणि दोन्ही माजी सरपंच येवन जोडी. या संदीप शेठ, भरत शेठ या आपण व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. ते उपस्थित झालेले आहेत. तर आणि मेंटोर जॉन्टी म्हात्रे हे देखील आलेले आहेत. आमचे पाहुणे इथे येतात. विनंती करेन की पाहुण्यांना की या आपण व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. सौथ तयार. टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारे बॉल जास्त प्रमाणामध्ये हाताळले गेलेत या गोलंदाजाकडून. शॉर्ट पिच बॉल, आखूड टप्प्याचे बॉल टप्पा पडल्यानंतर बाउन्स होतात. फलंदाजांना थोडंसं कनेक्ट करणं डिफिकल्ट होतंय आणि फार चांगली गोलंदाजी. एकच धाव खर्च केली आहे सौथनं. प्रतिस्पर्धी संघाला पूर्णपणे बांधून ठेवलंय. पुढ्यात टाकलेला बॉल व्यवस्थित बॅट वरती आला नाही. बॅकवर्ड पॉइंटचा फिल्डर दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल हातामध्ये बसला होता, परंतु शेवटपर्यंत बॉलला बॅलन्स करू शकला नाही, कॅरी करू शकला नाही आणि मयूरला मात्र या ठिकाणी संधी मिळतीये. खरं तर ही थोडीशी इझी कॅच होती. जास्त
मोठा संघर्ष करावा लागला नव्हता, परंतु शेवटच्या क्षणाला कॅच मिस केला आणि मयूर सारख्या प्रतिस्पर्धी संघाच्या सेनापतीला कर्णधाराला या ठिकाणी एक संधी दिली गेली आहे. 2 धावा मिळतात. मयूर स्वतःचं खातं खोलतोय आणि विडी 11 विचुंबे संघाची धावसंख्या होतीये ती 3. चांगला फटका, बॅकवर्ड पॉइंट आणि स्वीपर कव्हरच्या बदून स्क्वेअर कटचा दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळाला आणि पहिला चौकार मयूर वाघबारेच्या बॅट मधून. कमान डीजे. थँक्यू. रिप्ले मध्ये देखील आपण पाहिलं की स्क्वेअर कट अगदी बॅकफूट वरती गेला. लास्ट मोमेंटला सरळ बॅटनं फक्त कट केलं. अगदी टेक्निकली किती स्ट्रॉंग होता मयूर ते दाखवत असताना आणि 4 धावा मिळाल्या. या चौकाराच्या सहाय्यानं विचुंबे देवत म्हणजे विडी 11 विचुंबे संघाची धावसंख्या झाली आहे ती 7. अजय भस्मा शून्यावरती बाद झाला, परंतु मयूर मात्र आता पहिल्या बॉलवरती त्याचा कॅच जरूर सोडलाय, परंतु आता मात्र संघाला पुढे नेत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. कैवल्य पाटील 1 या धावसंख्येवरती खेळतोय. मयूर 3 चेंडू त्यानं फेस केलेत, 6 या धावसंख्येवरती खेळतोय. 7 धावा विडी 11 संघाच्या धावफलकावरती लागल्यात आणि दुसऱ्या षटकाची जबाबदारी देण्यात आली आहे फहाद पटेल या गोलंदाजाच्या हातामध्ये. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आहे. जास्तीत जास्त 3 खेळाडू बाहेर ठेवण्याची मुभा असते. अशा परिस्थितीमध्ये क्षेत्ररक्षणाची सजावट करतोय. एक डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळाडू लावलाय, एक लॉंग ऑन मध्ये खेळाडू लावलाय आणि एक मिड विकेट मध्ये बाउंड्रीला अगदी चिटकून आपल्याला खेळाडू पाहायला मिळतात आणि बाकी सगळे खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये. सौदचा सख्खा बंधू फहाद आता गोलंदाजीसाठी येतोय. मोठ्या भावानं चांगली गोलंदाजी केली आहे, आता छोट्या भावावरती जबाबदारी आली आहे. फुलटॉस, या वेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पंचांचा नो बॉलचा इशारा आलाय आणि त्यावरती मिळतायत त्या 4 धावा. एकूण 5 धावांचा बोनस मिळतोय तो फलंदाजी करणाऱ्या विडी 11 संघाला. बारा धावा धावफलकावरती. कैवल्य पाटील अलिबागचा खेळाडू स्ट्रायकिंग एंड वरती उभा आहे. चांगला चेंडू, टप्पा पडल्यानंतर थोडस बाहेर निघणारे बॉल आता पाहायला मिळतात. कारण मागच्या ओव्हरचं जर अनालिसिस पाहिलं तर सौदनं 3 चेंडू निर्धाव फेकले होते, 3ही लेंथ बॉल होते. टप्पा पडल्यानंतर बाउन्स होणारे बॉल होते आणि आता फहाद देखील तशी गोलंदाजी करतोय. किरण पवार इथे आलेले आहेत. किरण पवार, या आपण व्यासपीठावरती आपला ड्रेस कोड घेऊन जा. समोर टाकलेला बॉल अगदी लेथला उचललं, पिक केलं आणि समोर फेकून दिलं. पहिला टप्पा पडल्यानंतर मिळतायत त्या 4 धावा. अगदी पुढ्यात टाकलेला बॉल कैवल्य सारख्या एका हार्ड हिटर बॅट्समनला जर असे चेंडू पडले तर निश्चित रूपानं मोठ्या फटक्यांचा मार हा गोलंदाजाला बसणारच. कैवल्यच्या बॅटमधून पहिला चौकार आलाय. विडी 11 विचुंबे संघाची धावसंख्या होतीये ती 16. विडी 11 जय हनुमान भिंगारवाडी टीमचे जे प्लेयर आहेत त्या प्लेयरला किरण पवार यांनी समोर आपली जी कमान आहे तिथे यायला सांगितलंय, कारण तुमचे ड्रेस आलेले आहेत. भिंगारवाडी टीमचे प्लेयर सगळे समोर यायचं आहे. फहादच्या विरोधामध्ये आता आक्रमणाला सुरुवात केली आहे कैवल्यनं. एकूण धावसंख्या झाली आहे ती 16. पॉवर प्लेचं दुसरं षटक सुरू आहे.
दुसऱ्याच चेंडूवरती मोठी विकेट गमावली होती VD11 संघानं, परंतु आता मात्र दुसऱ्या विकेटसाठी कैवल्य आणि मयूरची चांगली पार्टनरशिप बिल्ड होताना आपल्याला पाहायला मिळते आणि चांगल्या धावसंख्येच्या दिशेनं वाटचाल करतोय तो VD11 विचुंबे संघ. खोलवर टप्प्याचा बॉल स्मार्टली ड्राईव्ह केलाय एक्स्ट्रा कव्हरला, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर त्या ठिकाणी आहे, एकही धाव मिळणार नाहीये आणि निर्धाव चेंडूची सांगता होतीये. या अगोदर चौकार जरूर आला होता, परंतु या चेंडूवरती कमबॅक पाहायला मिळालं ते पहातचं. दोन खराब चेंडू आलेत, परंतु पहात तितक्याच चांगल्या दर्जाचा कमबॅक देखील करतोय. टप्प्याचा बॉल या वेळेला पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू बराच वेळ हवेत, सोपा झेल ऑस्ट्रेलियन स्टाईलनं कॅरी केला जातोय आणि कैवल्यच्या रूपानं दुसरा मोठा धक्का बसतोय तो VD11 विचुंबे संघाला. दोन बाद 16 अशी स्थिती धावफलकावरती आहे आणि रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकतो बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता, शेवटच्या मोमेंट पर्यंत अगदी बॉल वरती नजर त्याने ठेवली आणि शेवटच्या क्षणी हातामध्ये कॅचला कॅरी केलं. जुनेद दळवी श्रीवर्धनचा हा खेळाडू आहे आणि बाउंड्री लाईनला फिल्डिंग करत असताना एक क्षेत्ररक्षणाचा फिल्डिंगचा स्टँडर्ड दाखवत असताना आशिकेश भोईर विचुंबे ग्रामीण क्रिकेट मधला एक हार्ड हिटर खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे तो मैदानाच्या आतमध्ये आता दाखल झालाय. सातत्यानं गेली कित्येक वर्ष विचुंबे संघाकडून तो रायगड प्रीमियर लीग मध्ये खेळत असतो आणि या वर्षी देखील या खेळाडूकडून फार अपेक्षा असणार आहेत. परंतु फहाद पटेल चांगलं कमबॅक करत असताना चॅम्पियन स्पोर्ट्स महाड संघासाठी या वेळेला आल्या आल्या प्रहार चढवलाय. गॅप मध्ये चेंडू आहे, पहिला टप्पा पडल्यानंतर आपल्या स्टाईलनं बॉलला पाठवतोय 4 धावांसाठी आशिकेश भोईर. होऊन गुडगा खर तर नी बेंड करून फटके खेचण्यामध्ये माहीर आहे आशिकेश. ऑन साईडला येणारे त्याचे फटके हे नेहमी बघण्यासारखे असतात आणि पहिल्याच बॉल वरती आपल्यामध्ये असलेली गुणवत्ता दाखवतोय तो आशिकेश. 20 धावा धावफलकावर. यॉर्कर शेवटच्या क्षणाला का होईना आपल्या भात्यातील अस्त्राचा वापर केला आणि निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश मिळालं ते फहादला. तर नक्कीच रायगडातील एक नामलौकिक खेळाडू आज RPL मध्ये आपण पाहणार आहोत. किरण पवार याच्या संघामधून खेळत असताना आमचे ऋषी नाईक यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती. 2 षटकांचा खेळ संपला आहे आणि 2 षटकानंतर 20 धावा 10च्या ऍव्हरेजनं विचुंबे 11 देवत संघाच्या धावफलकावरती पाहायला मिळतात. तर इथे या व्यासपीठावरती आपण पाहतो वेद 11 विचुंबे देवट टीम खेळते आणि त्या संघाचे पुरस्कर्ते या व्यासपीठावरती उपस्थित झालेले आहेत. आमचे भरत शेठ पाटील BD शेठ, त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य माजी सरपंच आणि त्याचबरोबर संदीप वाघमारे साहेब सँडी देवत सदस्य, आनंद गोंधली विचुंबे, भरत शेठ टोपले शिवकर, सीताराम म्हात्रे, बाबूराव वाघमारे आणि किरण भगत तसेच संजय पाटील भिंगार हे सर्व मंडळी आज व्यासपीठावरती आपण पाहतोय. VIP डायस मध्ये नक्कीच बसलेले आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे या व्यासपीठावरती. पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत. स्वतःच्या कोट्यातलं पहिलं, दुसरं आणि संघाच्या कोट्यातलं 3रं षटक घेऊन आलाय तो सौथ पटेल. पहिल्या ओव्हरमध्ये इकॉनॉमिकल राहिला होता. यावेळेला थोडंसं टॅपिंग क्रिकेट, बॅकफुट वरून टॅप करण्याचा प्रयत्न. अंडरम क्रिकेट किंवा बॉक्स टाईप क्रिकेटमध्ये अशा पद्धतीच्या टॅपिंग शॉट आपण नेहमी पाहत असतो, बॅकफुट वरून कट करत असताना. आणि निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली आहे. 38 सर्कलचे निर्बंध आता हटवले गेलेत. क्षेत्ररक्षण आपल्याला विखुरलेलं पाहायला मिळतंय. 5 क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनला चिटकून अगदी उभे आहेत. उठापटका खेचण्याचा प्रयत्न, टायमिंग साधू शकला नाहीये.
फाईन लेग, स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक फार लांबून आलाय. रनिंग बिटवीन द विकेट, ताळमेळ किती कमालीचं पाहायला मिळालं. ज्या ठिकाणी असं बाटलं होतं फक्त एकच धाव असेल त्या ठिकाणी सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. मयूर आणि आशिकेश कौतुक केलं पाहिजे रनिंग बिटवीन द विकेटचं. आणि या 2 धावांच्या मदतीनं 22 धावा धावफलकावरती, 2.2 षटकांचा खेळ संपलाय. 22 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 2 फलंदाज देखील बाद झालेत. 2 या आकड्याचं समीकरण अगदी आपल्याला पूर्ण आपल्या स्कोअर कार्डवरती पाहायला मिळतोय. प्रतीकजी गोवारी एक अतिशय चांगले गुणलेखक आमच्या समेत जोडले गेले. त्यावेळेला पुलचा फटका सक्सेसफुल, बिड विकेटच्या बाहेर मयूरनं बॉलला फेकून दिलं आणि आजच्या या इनिंग मधला पहिला षटकार मयूरच्या बॅट मधून. हे आमचे या स्पर्धेचे एक जिम्मेदार व्यक्ती आमचे अजय भुईर हे देखील इथे आलेले आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. एक सोडलेला झेल किती महागडा असू शकतो या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळालं. मयूरचा पहिल्याच बॉलवरती झेल सुटला होता, सोप्पा झेल होता. शेवटच्या क्षणाला क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली, परंतु तदनंतर मयूरच्या बॅटमधून चौकार आला. त्यानं सिंगल डबल्स घेतल्या, इनिंगला बिल्ड केलं आणि आता मात्र प्रतिस्पर्धी संघाच्या सेनापतीवरती तो हल्ले चढवतोय. एक कॅप्टन दुसऱ्या कॅप्टन वरती आता हवी होतोय. विडे 11 संघ एक चांगल्या धावसंख्येच्या दिशेनं वाटचाल करतोय. स्टंप माईक पहिल्यांदा 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून एक नवा उपक्रम या लाईव्हच्या दुनियेमध्ये करण्यात आलेला आहे. ग्रामीण क्रिकेटमध्ये, ओपन क्रिकेटमध्ये पहिल्यांदा स्टंप माईक ही संकल्पना आमचे संदेशजी पाटील सर आणि संपूर्ण त्यांच्या टीमच्या वतीनं या स्पर्धेमध्ये अंमलबजावणी करण्यात आली आहे, इम्प्लिमेंट करण्यात आली आहे आणि तिचं यशस्वी असं एक्झिक्युशन देखील आपल्याला पाहायला मिळतंय. समोर क्षेत्ररक्षक आहे, झेल घेतोय आणि तिसरी मोठी विकेट जाती आहे ती विडे 11 देवत संघाची. कमांडीज आहे. पुढ्यात टाकलेला बॉल ऑन साइडला खेचायचं होतं. बॅटीच्या बॉटम एजला बॉल लागला, बराच वेळ हवेत आणि जुनेद दळवी श्रीवर्धन वरून आलेला हा खेळाडू खरं तर चॅम्पियन स्पोर्ट्स महाड संघाच्या क्षेत्ररक्षणाची ही भिंत आहे, ही वॉल आहे आणि या वॉलला भेदणं, या भिंतीला भेदणं फार कठीण आहे. 2 झेल त्यानं या ठिकाणी टिपले आणि 3 फलंदाज बाद झाले. ते विडी 11 विचुंबे देवत संघाचे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. संतोष मदने कळंबोलीचा हा एक दर्जेदार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. सौथ पटेल एक षटकार जरूर आलाय, परंतु काय कमालीचं कमबॅक करतोय. अनुभव आहे, अनुभवाची शिदोरी आहे, त्याचा पुरेपूर वापर करतोय आणि प्रतिस्पर्धी संघाच्या कर्णधाराला त्यानं बाद केलं. 2 कॅप्टन मधलं बॅटल आपण पाहिलं, त्यामध्ये एक षटकार एका कॅप्टननं मारला तर दुसऱ्या कॅप्टननं त्याची विकेट देखील घेतली. हेच तर खरं रायगड प्रीमियर लीगचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. चांगला चेंडू फक्त टॅप केलाय, कट केलाय आणि हा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. 3 षटकांचा खेळ संपला. 9.33च्या ऍव्हरेजनं 28 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. एक चांगली सुरुवात केली होती, परंतु त्यांना मात्र लगाम लावण्यासाठी सौद आला आणि त्यांना चांगली गोलंदाजी देखील केली. पहिल्या ओव्हरमध्ये सौदनं धावा खर्च केल्या होत्या 7. एक महत्वाची अजय भास्माची त्याला विकेट मिळाली. दुसऱ्या ओव्हरमध्ये फहाद आला, थोडासा महागडा ठरला, त्यानं धावा खर्च केल्या 13. त्याला एक विकेट मिळाली आणि तिसऱ्या षटकामध्ये कॅप्टननं पूर्णपणे मोमेंटम आपल्या बाजूने शिफ्ट करण्याचं काम केलं. एक महत्वाची मयूरची विकेट त्यानं मिळवली आणि केवळ धावा खर्च केल्या 8.
खरंच रायगड प्रीमियर लीग हाय भारी, त्या IPL पेक्षा कैलास मात्रेची रायगड प्रीमियर भारी, त्या IPL पेक्षा वाल्याची रायगड प्रीमियर भारी. थँक्यू डीजे सँडी आणि आमचे डीजे ऑपरेटर सूरज चौधरी. मनपूर्वक धन्यवाद. प्रत्येक समालोचकानुसार ते आवाज सेट करत असतात. प्रत्येक समालोचकाच्या आवाजाची ते काळजी घेत असतात आणि गेली कित्येक वर्ष या क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये भरभरीव असं त्यांचं देखील योगदान राहिलंय. त्यांचा आपण मनपूर्वक धन्यवाद देऊयात. आणि 24 लाईव्ह इव्हेंट 2,90,918 सबस्क्रायबरचा पल्ला आतापर्यंत त्यांनी गाठलाय आणि रायगड प्रीमियर लीगचा शेवटचा दिवस येईपर्यंत 3 लाखाचा पल्ला देखील ते पार करणार आहेत. इतकं चांगलं काम आपल्याला 24 लाईव्ह इव्हेंट संदेशजी पाटील आणि संपूर्ण त्यांच्या टीमचं पाहायला मिळतंय. ड्रिंकची कार आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. कांचनजी पालकर आमचे गुणलेखक त्या कारमध्ये सारथीचं काम पाहतायत. त्यांचं देखील आपण धन्यवाद देऊयात. पुन्हा एकदा मैदानाकडे वळूयात. तिसरा गोलंदाज यावेळेला वापरण्यात येतो आहे शहाबाद शेख. लोकल बॉय शहाबाद शेख याच विभागातील पेड गावचा हा सुपुत्र आहे. चॅम्पियन स्पोर्ट्स महाड संघाच्या कर्णधारानं संघ मालकांनी त्याला आपल्या स्क्वॉड मध्ये पिक केलंय आणि या यंगस्टरनं खरं तर अलीकडच्या काळामध्ये फार इम्प्रेस केलंय. अशिकेशच्या समोर टाकलेला बॉल. अशिकेश बरेचसे बॉल स्वीप पॅडल करण्यामध्ये माहीर आहे. तशाच पद्धतीचा फटका आणि 1 धाव मिळाली. 29 रन स्कोरबोर्ड वरती. संतोष मदने आशिकेश भोईर दोन्ही हार्ड हिटर फलंदाज विचुंबे देवत संघाकडून मैदानामध्ये आहेत आणि शहबाज सारखा एक चांगला गोलंदाज महाड संघाकडून. समोरच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक दुरून आलाय. बॉलला कव्हर करतोय. आपले एफर्ट्स देतोय. 2 धावा त्यानं वाचवण्याचं काम केलं. तिसऱ्या धावेचा प्रयत्न थोडासा फंबल झाला क्षेत्ररक्षक आणि सिंग डबलला तिसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट केलं. रनिंग बिटवीन द विकेट फार चांगली आहे. रेग्युलर सराव करणारे हे खेळाडू आहेत. नियमितपणे क्रिकेट खेळणारे हे 2 खेळाडू आहेत आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट या 2 फलंदाजांच्या दरम्यान देखील आपल्याला पाहायला मिळाली. तर नक्कीच सूरज आपण पाहतो इथे हा खेळाडू जो गोलंदाजीसाठी आलाय शहबाज शेख का पेट गावचा खेळाडू आहे. या विभागामधला RCC पेट संघाचा आणि खास करून अलीजा 5256 झिशाम पटेल यांनी शहबाज शेख वरती पारितोषिक लावला. जर याने विकेट हॅट्रिक घेतली तर त्याच्यासाठी 5,000 दिले जातील. लोकल बॉय वरती पारितोषिकांची खैरात पाहायला मिळतीये. 32 धावा धावफलकावरती आहेत. 32 रन स्कोरबोर्ड वरती. शहबाज चांगली गोलंदाजी करतो आहे. क्षेत्ररक्षण पण चांगलं होतंय. ते चॅम्पियन स्पोर्ट्स महाड संघाकडून BD11 विचुंबे संघाला आता मात्र धावांना ऍक्सेलरेट करावा लागणार आहे. धावांचा वेग मात्र वाढवावा लागणार आहे. थर्ड अंपायर तिसऱ्या पंचांकडे खरं तर हा निर्णय रेफर करण्यात आलेला आहे. विचुंबे ग्रामपंचायतीचे सदस्य अतुल भोईर इथे आलेले आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे. आमचे येवन जोडी देखील वरती आहे. भरत शेठ बीडी नॉट आउट आहे आणि बाउंड्री देखील सेफ आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट देखील पाहायला मिळाली. रिप्ले मध्ये देखील पाहू शकतो आहे. सगळ्या अँगलनं जेवढ्या अँगलने शक्य होईल तेवढ्या अँगलनं ही स्पर्धा कव्हर करण्याचा प्रयत्न करते ती 24 लाईव्ह इव्हेंटची टीम. यावेळेला आशिकेशचा फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक लांबून आलाय. मगाशीच म्हटलं होतं जुनेद झेल सोडणार नाहीये, परंतु यावेळेला सौतनं झेल टिपलाय आणि हा 4था फलंदाज बाद होतो आहे तो विचुंबे संघाचा. कमांड डीजे
जुनेदनं हा झेल टिपलाय, तिसरा झेल या मॅच मध्ये टिपलाय. पुढ्यात टाकलेला बॉल पुल करण्याचा प्रयत्न, टायमिंग साधू शकला नाही, एलिव्हेशन मिळालं नाही आणि रनिंग कॅच. लॉंगॉनला फिल्डिंग करत होता, मिड विकेट पर्यंत आला. 10-12 यार्डाचं डिस्टन्स त्यानं कव्हर केलं आणि दर्जेदार असा झेल टिपला. चौथा फलंदाज बाद होतोय तो देवत संघाचा. नवीन बॅट्समन देवेंद्र पाटील भिंगार गावचा हा सुपुत्र आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. संतोष मदने आणि देवेंद्र या दोन फलंदाजांना चांगला खेळ करावा लागणार आहे. काय दर्जेदार गोलंदाजी होती या लोकल बॉय शेबाजची. अरबाज शेख सगळ्यांना परिचित आहे, त्याचा हा छोटा भाऊ आहे. परंतु या स्पर्धेमध्ये शेबाजनं खरं तर छाप सोडली आहे, सगळ्यांना प्रभावित केलंय. आतापर्यंत त्यानं फक्त 4 धावा खर्च केल्यात आणि एक मोठी विकेट आशिकेश सारख्या आक्रमक फलंदाजाची त्याला प्राप्त झाली आहे. बॅकफूट वरून कट केला, बॅकवर्ड पॉइंटला चांगली फिल्डिंग. डायरेक्ट हिट आला असता तर कदाचित धोका उद्भवला असता, परंतु 1 रन कंप्लीट केली जाते. चांगला बॅकअप जुनेद खरं तर फिल्डिंग करत असताना वारंवार या खेळाडूचं नाव घ्यावं लागतंय, कारण क्षेत्ररक्षण करत असताना काय कमालीचे एफर्ट्स त्यानं आज दिलेत. तर याचबरोबर या स्पर्धेचे आमचे शिल्पकार आई ग्रुप ऑफ महाराष्ट्र राज्याने खारघर शिवसेना शहर प्रमुख आमचे गुरु शेठ म्हात्रे यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती. तसे आमचे दीपक पाटील देखील आलेले आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. दादांच्या स्वागताला आलेला हा षटकार, बैठकीचा फटका पाहायला मिळाला. संतोष मदनेच्या बाडमधून नजाकत होती, एबी डिव्हिलियर स्टाईलनं या बॉलला पाठवलं, शफल झाला. या वेळेला चांगला फटका त्याच्या बाडमधून पाहायला मिळाला. एकूण धावसंख्या होतीये ती 39. स्क्रीनवरती आपण पाहतोय आदरणीय गुरुदादांना आपण पाहतोय आणि त्याचबरोबर आमचे सगळे मान्यवर भरत शेठ पाटील, संदीपजी वाघमारे जे या VD11 विचुंबे संघाचे ओनर आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. या वेळेला पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु यॉर्क होता बॉल. बॅट्समन टायमिंग साधू शकला नाहीये आणि निर्धाव चेंडूची सांगता होतीये. पूर्णपणे पॉपिंग क्रीजच्या डेप्थ पर्यंत गेला होता आणि तदनंतर ऑफस्टम्पच्या बाहेरून या बॉलला खेचायचं होतं, परंतु काय कमालीची डिलिव्हरी होती. रिप्ले मध्ये आपण पाहिलं शेबाजने एक षटकाराचा मार खाल्ला आहे, परंतु एक मोठी विकेट देखील त्याला मिळाली आहे आणि 4 षटकांच्या अंती एकूण धावसंख्या झाली आहे ती 39. 9.75च्या आस्किंग रेटनं या धावा आल्यात VD11 विचुंबे देवत संघाच्या धावफलकावरती. एक शॉर्ट टीम मीटिंग बोलवली जाते. 5वं षटक कोणाच्या हातात द्यायचं यासाठी थोडासा विचार विनिमय पाहायला मिळतोय. यानंतरची लढत आहे बघा, साई सिद्धी 11 अँड जय हनुमान भिंगारवाडी, किरण पवार आणि त्यांच्या विरोधात SP सुपर प्लेयर्स अलिबाग सुमेध पत्रे. तर या दोन्ही कॅप्टननी मात्र रेडी राहायचं आहे. इनिंग ब्रेक नंतर लगेच टॉस आम्ही करणार आहोत, याची नोंद आपण घ्या. फारुख सय्यद, जुबेर सय्यद, आदिल सय्यद यांनी पॅक केलेला खरं तर हा चॅम्पियन स्पोर्ट्स महाड संघ आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर महाड, श्रीवर्धन, रोहा परिसरातील खेळाडू या संघामध्ये जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळत आहेत. 4 ओव्हर नंतर 39. टीम मीटिंग संपली आहे. 5वं षटक आहे, महत्वाचं षटक आहे आणि गोलंदाज आहे फहादनं दुसरं षटक फेकलं होतं, त्यामध्ये त्यानं 13 धावा खर्च केल्या होत्या. 1 विकेट त्याला मिळाली होती आणि 5व्या षटकाची जबाबदारी पुन्हा एकदा त्याच्यावरती सोपवण्यात आली आहे. संतोष मदने आहे, देवेंद्र पाटील आहे. खरं तर दोनही हार्ड हिटर फलंदाज आहेत.
आणि त्यांच्यासमोर तितकाच कसलेला मुरलेला अनुभवी गोलंदाज पाहायला मिळतोय. फिल्डिंग ॲनालिसिस जर पाहिलं तर स्क्वेअर लेगमध्ये खेळाडू आहे, मिड विकेटला एक खेळाडू आहे, लॉंग ऑनला खेळाडू कक्षाच्या समोर एक खेळाडू आहे, लॉंग ऑफला दुसऱ्या खेळाडू कक्षाच्या समोर खेळाडू आहे आणि एक खेळाडू डीप एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हर्सच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 38 सर्कलच्या आतमध्ये 3 खेळाडू स्क्वेअर ऑफ द विकेट आहेत म्हणजे पाठीमागे आहेत आणि एक खेळाडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला आपल्याला पाहायला मिळतोय. समोरच्या रिजन मध्ये शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चांगली फिल्डिंग, एकच धाव मिळतीये देवेंद्र पाटीलला. देवेंद्र 2 धाव संख्येवरती जाऊन पोहोचतोय. 40 धावा या धावफलकावरती होत आहेत. आक्रमण करावं लागेल, मोठे फटके खेचावे लागतील. VD11 विचुंबे संघाच्या फलंदाजांना एक चांगली धावसंख्या उभी करायची असेल तर, परंतु चांगली गोलंदाजी करतोय तो महाड संघ. या वेळेला रडार मध्ये आला चेंडू, लाप केला मिड विकेटच्या डोक्यावरून आणि संतोष मदनेच्या बॅट मधून आलाय हा दुसरा षटकार. बाहेर टाकलेला बॉल लेंथला पिक केलं, लॉप केलं, एक लॉफ्टेड फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि संतोष मदने यावेळेला संकटमोचक ठरलाय. संघ अडचणीमध्ये होता, धावांची गरज होती आणि त्याच्या बॅटमधून 2 षटकार देखील आलेत. एकूण धावसंख्या झाली 46. 5 चेंडूंमध्ये 15 धावा या संतोष मदनेच्या बॅटमधून आल्या. पुन्हा चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक सहजरित्या झेलला घेतोय. निहालनं झेल टिपलाय आणि हा 5वा फलंदाज बाद होतोय विचुंबे देवत संघाचा. कमांड डीजे. निहाल चारफरे महाडचा हा क्षेत्ररक्षक आहे, त्यांना दर्जेदार झेल टिपला आणि मोठी विकेट मिळाली संतोष मदनेची. 6 बॉलमध्ये 15 धावा करून तो बाद झाला. अविनाश पाटील विचुंबेचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 5 बाद 46 असं धावफलकावरती धावा पाहायला मिळतात त्या VD11 विचुंबे देवत संघाच्या. चांगली गोलंदाजी फहादची. षटकार आल्यानंतर कमबॅक करतोय, महत्वाची विकेट मिळवतोय तो फहाद. चांगलं बॅटल चॅम्पियन स्पोर्ट्स महाड आणि त्यांच्या विपक्षामध्ये VD11 विचुंबे देवत. शेवटचे स्लॉग ओव्हरची षटकं सुरू आहेत. जास्तीत जास्त धावा जमवण्याचा निश्चित रूपानं प्रयत्न करतायत, षटकार मारतायत, विकेट देखील गमावल्या जात आहेत. 6व्या आणि 7व्या क्रमांकाच्या बॅट्समन ऑन क्रीज आहेत आणि या खेळाडूंकडून अपेक्षा असेल अविनाश देवेंद्र ही चांगली जोडगोळी. त्यांच्या समोर तितकाच चांगला गोलंदाज फहाद. 2 विकेट त्यांना वैयक्तिक कोट्यामध्ये आज पटकावल्या. हाफ ट्रॅकर अकोटप्पाचा बॉल आणि तिसऱ्या पंचांकडे रेफर करण्यात आलेला आहे. व्हाईट साठी हा पंच आमचे मेन पंच सुनील पाटील सर आणि स्क्वेअर लेग पंच इरामन भोसले सर इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतात आणि हा तिसऱ्या पंचांकडे निर्णय रेफर करण्यात आलाय. तर नक्कीच आमचे मित्र ओलवलीचे माजी उपसरपंच प्रमोद म्हात्रे आणि त्याचबरोबर रवींद्र पालेकर आणि आमचे खजिनदार सत्यवान म्हात्रे हे देखील या सामन्याला एन्जॉय करतात. वलवलीवरून त्यांचं देखील स्वागत आहे. मस्त मॅच पाहायला मिळते. बरेच प्रेक्षक इथे उपस्थित आहेत देवतचे. त्याचबरोबर पाहायला गेलं तर आजचा जो सामना महाड, तर महाडचे जे प्रेक्षक आलेले आहेत त्यांचं देखील स्वागत आहे. महाडचे या संघाचे पुरस्कर्ते इथे आले आहेत. त्यांना विनंती आहे की यावं आपण व्यासपीठावरती. आपलं स्वागत आहे. नक्कीच या आपण, आपला स्वागत असेल. आणि खास करून आमचे मगाशी त्यांच्याशी चर्चा देखील झाली. कारविनकर तन्वीर
महाड वरून इथे आलेले आहेत, तर त्यांना विनंती आहे की आपण देखील यावं. आमचे कारगर सेक्टर 35चे रहिवासी देखील आहेत. कारविनकर तन्वीर साहेब आणि गुरुशेठ म्हात्रे यांना नक्कीच त्यांना भेटायचं आहे. गुरुशेठ म्हात्रे यांच्याशी त्यांना संपर्क साधायचा आहे. तर याचबरोबर खऱ्या अर्थाने ज्यांची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो, या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे शिल्पकार, आई ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सन्माननीय कैलास म्हात्रे यांचं इथे आगमन झालेलं आहे. आणि त्याचबरोबर आई ग्रुप महाराष्ट्र राज्याचे आमचे एक धडाडीचे मेंबर आमचे योगेश सेठ मस्कर यांचं इथे आगमन झालेलं आहे. वेलकम वेलकम वेलकम. तर नक्कीच व्यासपीठावरती सर्व मान्यवर मंडळी सामन्याचा आनंद घेत आहेत. आमचे व्हीडी अँड कंपनी भरत शेठ, आपलं देखील स्वागत आहे. संदीप शेठ, सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आमचे निकेश म्हात्रे आणि झहीर पटेल हे देखील उपस्थित झालेले आहेत, त्यांचं देखील स्वागत. आमचे संदेश ठाकूर, चांगला चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाणारा हा बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय कैलास दादा, सर्व मान्यवरांना या ठिकाणी भेट घेत असताना आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतात. 48 धावा या विडे 11 बिचुंबे संघाच्या धावफलकावरती लागल्यात. रोखलंय, थांबवलंय ते पाहत नाही. देवाचा फटका बॅडीच्या अप्पर एजला लागला, अप्पर भागाला लागला आणि बॉल हवेमध्ये फ्लाय झाला. स्क्वेअर लेग मध्ये त्या ठिकाणी एकच धाव मिळाली. 5 षटकांचा खेळ संपलाय. 49 धावा या विचुंबे देवत संघाच्या धावफलकावरती लागल्या चॅम्पियन स्पोर्ट्स महाड संघाच्या अगेन्स्ट खेळताना. कैलास दादा बसलेत आणि अगदी राम लक्ष्मणाची जोडी आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतात. बंधू प्रेम, बंधू कसा असावा याचं अगदी ज्वलंत असं उदाहरण आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतंय. 49 धावा या देवत संघाच्या धावफलकावरती लागल्यात. टॉस जिंकला साऊथनं, त्यानं जो डिसिजन घेतला फिल्डिंग करण्याचा, तो निर्णय आतापर्यंत त्याच्या सगळ्या गोलंदाजांनी सार्थ ठरवलाय. कारण या लिमिटेड ओव्हरच्या क्रिकेटमध्ये 10 पेक्षा कमीची इकॉनॉमी ही नेहमीच चांगली गणली जाते आणि त्यांनी 10 पेक्षा कमीच्या ॲव्हरेजनं प्रतिस्पर्धी संघाला रोखलंय. चांगली गोलंदाजी ठरली आहे आतापर्यंत ती चॅम्पियन स्पोर्ट्स महाड संघाची. परंतु शेवटचं षटक बाकी आहे. या स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये आक्रमण करावं लागणार आहे, मोठे पडके खेचावे लागणार आहेत, धावा जमा कराव्या लागणार आहेत त्या विडी 11 विचुंबे देवत संघाला. देवा आणि त्याच्या सोबतीला आहे तो फलंदाज अविनाश यांना मोठे पडके मारावे लागणार आहेत. परंतु त्यांना रोखण्यासाठी आलाय तो गोलंदाज जुनेद. जुनेद आज या खेळाडून सगळ्यांना प्रभावित केलंय. फिल्डिंग करत असताना 3 कॅचेस त्यानं घेतल्या, 2 बाउंड्रीज सेव्ह केल्या, पार्लल असे थ्रो दिले, सगळ्यांना आपल्या फिल्डिंगचं एक स्टँडर्ड दाखवलं. तो जुनेद श्रीवर्धनचा खेळाडू आहे, तो गोलंदाजी करण्यासाठी आलाय. राऊंड विकेटने टाकलेला पहिलाच बॉल लॉप केलाय. जुनेदचं स्वागत केलं देवानं आपल्या स्टाईलनं. पहिला षटकार देवेंद्र पाटीलच्या बॅट मधून. कमांड इज आहे. जुनेदच्या विरोधामध्ये आक्रमण. देवाची ही ओळख आहे, व्ही शेप मध्ये पुस्तकी फटके मारण्यामध्ये माहीर असलेला हा खेळाडू आहे आणि त्याच्या बाड मधून एक चांगला प्रहार पाहायला मिळाला. या वेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न, झोपून खेळण्याचा प्रयत्न, शफल झाले होते परंतु टायमिंग व्यवस्थित साधू शकले नाहीये.
आणि लेग बाईकच्या स्वरूपामध्ये एक्स्ट्राच्या रूपानं आणखीन एक धाव येते. या क्षणाला धावा येणं फार महत्वाचं आहे BD11 संघासाठी. धावा कोणत्याही स्वरूपामध्ये येवोत, परंतु त्या येणं महत्वाचं आहे. आणि एकूण धाव संख्या होती ती 56. BD11 संघाचे व्यवस्थापक मेंटॉर कांचनजी पालकर. गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस, व्हेरिएशन, विविधता खरं तर पाहायला मिळाली. आणि हे फार महत्वाचं आहे. बॅट्समन लई मध्ये आहे, बॅट्समन त्याच्या सेट झालेला आहे, त्याच्या अंदाजानं तो खेळतोय आणि त्याचा रिदम ब्रेक करण्यासाठी असे स्लोअर बॉल येणं फार गरजेचं असतं. आणि जुनेदच्या भात्यातून एक स्लोअर बॉल आपल्याला पाहायला मिळाला, जो पूर्णपणे बीट करून गेला, तो अविनाश पाटीलला. राऊंड विकेट ना खोलवर टप्प्याचा बॉल खेळपट्टीवरती घरंगळत राहिला. थ्रो खराब. आतापर्यंत चांगलं केलं होतं, परंतु एक चुकी मात्र जुनेद कडून झाली. आणि या चेंडूवरती मिळतात 1+4 टोटल 5 धावा बॅटिंग करणाऱ्या देवत संघाला, विचुंबे देवत संघाला. पाच धावा ओव्हर थ्रोच्या रूपानं थ्रो दिला होता. विकेट किपर थोडासा त्या ठिकाणी चुकला आणि 5 धावा मिळाल्या. 61 धावा झाल्यात विचुंबे देवत संघाच्या धावफलकावरती. चांगली धावसंख्या आता सेट केली आहे. 60 अप जाण्याचा मानस होता, त्यामध्ये यशस्वी ठरलेत. जुनेदची एक चुकी मात्र थोडीशी महागडी ठरली आहे, परंतु 2 चेंडू त्याला चांगल्या टाकाव्या लागणार आहेत. देवेंद्र राऊंड विकेटने टाकलेला बॉल एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे, लांबून आलाय. झेल मात्र सोडणार नाही. शेबाजनं टिपलाय हा झेल आणि बाद झाला या ठिकाणी देवेंद्र पाटील. मोठी विकेट मिळाली आहे. लेग ब्रेक होता, टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर होणारा बॉल ऑन द राईज खेळला, हवेमध्ये होता आणि झेल टिपला शेबाजनं. मोठी विकेट गेली. शेवटचा चेंडू आहे. सागर पाटील देवतचा खेळाडू मैदानामध्ये आलाय. 61 धावा आहेत त्या देवत संघाच्या धावफलकावरती. षटकार आला तर 67 होणार, चौकार आला तर 65, कमी धावसंख्येचा चेंडू आला तर 65च्या आतमध्ये रोखलं जाणार. परंतु शेवटच्या क्षणाला का होईना देर आहे, दुरुस्त आहे, कमबॅक करतोय तो जुनेद. 61 रन स्कोरबोर्ड वरती. लेफ्ट हँडेड बॅटर आहे, समोर आहे लेग ब्रेक टाकण्यामध्ये माहिर असलेला जुनेद. समोरच्या अँगलनं राईट आर्म राऊंड विकेटनं शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज आहे. स्टंप माईक मैदानामधली प्रत्येक मुवमेंट आपल्या कानांपर्यंत पोहोचवली जाते. चेंडू शरीरावरती आदळला. एकच धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली गेल्या. लेग बाईकचा इशारा हिरामन भोसले सर करत असताना पहिलं सत्र संपलंय. पहिल्या 6 ओव्हरचा खेळ संपलाय. 62 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि दुसऱ्या सत्रामध्ये चॅम्पियन स्पोर्ट्स महाड संघासमोर 63 या धावसंख्येचं टार्गेट ठेवण्यात आलंय. दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. मायक्रोफोन वरती असतील द व्हॉइस ऑफ वॉकलन आमचे मित्र ओमकार शेट्टे. जाऊया आमच्या DJ सँडीकडे. किरण पवार आणि सुमेध पत्रे या दोन्ही कॅप्टनला विनंती आहे की आपण लगेच टॉस साठी यायचं आहे. किरण पवार
चला आपल्याला नक्की सांगितलेलं आहे 1 ओव्हर बाकी असताना आपण उभे राहायचं आहे टॉस बॉक्स मध्ये, याची नोंद घ्या. हॅलो, नक्कीच आमचे नाना दिवेकर देखील इथे आलेले आहेत. नाना स्वागत आहे. तर चला किरण या. चला सुमेध पत्रे, आपण देखील लगेच या. सुमेध, यानंतरची लढत असेल एक अतिशय चांगला सामना आपल्याला पाहायला मिळेल या दोन टीम मध्ये. तर किरण पवार इथे आलेले आहेत. सुमेध पत्रे, आपण देखील या. तर मी विचुंबे देवची एवन जोडी नक्कीच भरत शेठ आणि संदीप शेठ यांना विनंती करेन की आपण या. आपल्या शुभास्ते इथे टॉस आम्ही करणार आहोत. तसेच संजय शेठ पाटील यांना विनंती असेल की आपण देखील यावं. संजय शेठ पाटील, आपण देखील या. संजय शेठ, आपण देखील या. या पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस करतो. एका बाजूला किरण पवार तर दुसऱ्या बाजूला सुमेध पत्रे. एक मस्त असा सामना आपल्याला इथे पाहायला मिळेल या दोन टीम दरम्यान. SP सुपर प्लेस अलिबाग आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय साई सिद्धी 11 अँड जे हनुमान भिंगारवाडी. संदीप शेठ, भरत शेठ आणि संजय शेठ हे 3 मान्यवर इथे उपस्थित. आणि या आमच्या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय आई ग्रुप महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष कैलास शेठ म्हात्रे. इट्स हेड्स कॉल, इट्स टेल कॉल. तर इथे सुमेध पत्रे टॉस जिंकलेला आहे. नक्कीच सर्वप्रथम अभिनंदन असेल. सुमेध, टॉस जिंकला, काय निर्णय असेल? बॅटिंग करू आम्ही. येस, बॅटिंग एक वेगळा निर्णय, कारण आजचा पाहायला गेलं तर 9वा दिवस आणि यामध्ये फार कमी असे निर्णय. दुसरी टीम की हा निर्णय बॅटिंग घेण्याचं कारण प्रथम बॅटिंग करून फ्रीमध्ये बॅटिंग करता येईल. जास्त टार्गेट ठरवून आमचे बॉलर चांगले आहेत, चांगलंही करता येईल. म्हणजे कुठेतरी बॅटिंग वरती जास्त भर आणि त्यानंतर मात्र डिफेन्स वरती भर, कारण गोलंदाजांवरती आता ही जिम्मेदारी तुम्ही सोपवलेली आहे. कोणते असे गोलंदाज असतील की ते या बनवलेल्या धावा रोखण्यामध्ये जास्तीत जास्त प्रबल असतील? माझ्यामध्ये मी मनीष मोकल, किशोर नाईक आणि अनुराग माळी. सुमेध, आज बऱ्याच दूरवरून तुम्ही प्रवास करून आलात. आज आपण आई ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने रायगड प्रीमियर लीग पर्व 5वे डे नाईट फॉर्मॅट कसं वाटलं? स्पर्धा खूप छान आहे. दोन्ही फॉर्मॅटमध्ये प्रत्येक खेळाडूला खेळायला भेटतं. डे नाईटमध्ये एक चांगला खेळायला भेटेल. ऑल द बेस्ट, खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर किरण यायचं आहे. मी पाहुण्यांना विनंती करेन की आपण अस्वस्थ व्हायचं आहे. किरण, टॉस नक्कीच गमावलेला आहे. तुम्हाला आता क्षेत्ररक्षण आलाय, कारण सुमेधने प्रथम फलंदाजीला पसंती दिली. जर किरण पवारने टॉस जिंकला असता तर निर्णय काय घेतला असता? पहिलीच मॅच आहे टुर्नामेंटची, तर मी फिल्डिंगच केली असती आणि ती आम्हाला फिल्डिंग त्यांनी दिलेली आहे. म्हणजे तुमच्या मनासारखं झालेलं आहे, कारण इथे फिल्डिंग करून चेसिंगला भर तो आता तुम्हाला नक्कीच मिळालेला आहे. तर किरण, बरेच दिवस ही स्पर्धा सुरू आहे
नक्कीच अंदाज तर तू घेतलेला देखील आहे, खेळ देखील केलेला आहे रायगड ठाणा मॅचमध्ये. तर कसं या मैदान आणि या विकेटबद्दल काय एकंदरीत असं भाकीत करशील? गेल्या तर 2-3 दिवस मी तर मॅच पण बघायला येतोय. कैलास दादांनी खरंच खूप चांगलं आयोजन केलेलं, विकेट एवढी चांगली, ग्राउंड सुद्धा एवढा चांगला उपलब्ध करून दिलाय आणि खूप चांगली टुर्नामेंट आहे. सीझन 5 वा पर्व आपण पाहतोय इथे डे नाईट फॉर्मॅट आणि ज्या गोष्टी पाहिजेत त्या गोष्टी अवेलेबल केलेल्या आहेत, कारण नावातच ब्रँड आहे. तर काय सांगशील कैलास शेठ म्हात्रे आणि यांच्या या ग्रुपबद्दल? नाही, खरंच कैलास दादांचा मॅच बोललं तर नेहमी त्यांच्या ग्रामीणच्या जर मॅच ठेवतात त्या पण खूप चांगल्या असतात आणि आता RPL ठेवलं, ही सुद्धा खूप डे नाईटची टुर्नामेंट आहे आणि खूप चांगलं आयोजन आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. हे होते किरण पवार. यस, पावर तो दिखाएंगे ही. याचबरोबर नक्कीच आमचे योगेशजी लहाने टीम कॅप पुरस्कर्ते आहेत. तर योगेशजी स्वागत आहे तुमचं, वेलकम. तसेच आमचे अतुल आवटे साहेब इथे उपस्थित झालेले आहेत, ते देखील पॅकर्स आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. नक्कीच सर्व आलेल्या पाहुण्यांचं आम्ही यथोचित स्वागत इथे करतोय या व्यासपीठावरती. तर नाभिश 11 विचुंबे टीमचे नेहमी जे पॅकर्स असतात ते निलेश कांबळे इथे आले. त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती, आपलं देखील स्वागत आहे. सर्व पाहुण्यांच्या सन्मानाकडे आपण नक्कीच थोड्या वेळाने वळणार आहोत. तत्पूर्वी इथे सामना सुरू आहे. सामन्याचा आनंद हे सर्व मंडळी घेत आहेत, तर सर्वांचं स्वागत आहे. वळूया आपण कॉमेंट बॉक्समध्ये जोडले जातील एक कल्याण डोंबिवलीतील एक महाराष्ट्रातील एक चांगला आवाज ओमकार शेट्टे. थँक्यू सो मच संदीपजी पाटील सर. आणि त्याआधी आवाज आपण ऐकत होता तो म्हणजेच आवाज चौक खालापूरचा सूरज हातमोडे यांचा. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. कला परंपरा संस्कृतीच्या पायीक आपण स्वराज्याच्या शौर्य पराक्रमण क्रांतीच्या वारसदार या महाराष्ट्राच्या परिपूर्ण ही भूमी वीरांची. प्रत्येक कणाकणात कथा आहे महाराष्ट्र एक शब्द आणि महाराष्ट्र एक गाथा. महान शूरवीर छत्रपती शिवाजी राजांची. पहिल्याच अगदी आपण ओव्हरमध्ये इम्पॅक्ट प्लेअरचा इशारा ऑनफिल्ड अंपायरच्या माध्यमातून पाहिला. सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. रायगडाच्या पवित्र शौर्य आणि पराक्रम दाखवणाऱ्या घडवणाऱ्या इतिहासाच्या या साक्षीदार मातीला माझा मानाचा आणि प्रेमाचा जय शिवराय. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. रायगड प्रीमियर लीग आपण पाहताय आणि आज स्पर्धेतील अतिशय महत्वपूर्ण लढती आपल्या समोर. चॅम्पियन स्पोर्ट्स महाड पाठलाग करतीये VD11 विचुंबे दैवतच्या विरुद्ध 63 धावेचा. पहिला बॉल टप्पा पडला, भरदा वेगानं सुसाट सुटलाय आणि चाललाय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची होती या ठिकाणी समाप्ती. तर आमचे बोरल्याचे अशोक पाटील साहेब इथे आलेले आहेत. त्यांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. अशोक पाटील बोरले. अंपायरचा इशारा आला, नो बॉल. अगदी सहज इतकी क्लिअर अंपायरिंग आहे ना की बॅटर्सच्या कानापर्यंत देखील आवाज पोहोचला असेल. ज्यावेळी बॉल रिलीज झाला, ओव्हरस्टेप झालं की या नो बॉल. आणि ऑनफिल्ड अंपायरच्या भूमिकेत तुम्ही पाहताय ज्या व्यक्तिमत्वानं आपलं आयुष्य क्रिकेट सोबत वेचलंय सुनील पाटील सरांना. आणि या ठिकाणी निर्णय घेण्यात आला बॉलिंग साइड DRS. जाणार होत आपण टेक्निकल टीम कडे आणि थोडाच वेळात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. या स्पर्धेचं ब्रॉडकास्टिंग टेलिकास्ट तुम्ही पाहताय 24 लाईव्ह इव्हेंट्स या ऑफिशियल चॅनल वरती. आणि आताच जे या ऑफिशियल वेबसाईट सोबत जोडलेत बेल आयकॉन आणि सबस्क्राईब मीटर क्लिक करायला विसरू नका. सध्या 2,90,944 सबस्क्रायबर मीटर ऑन. आजच्या रात्री 3 लाख होतील अशी अपेक्षा. आणि हा फेअर बॉल स्कीट झाले होते ज्यावेळी बॉल रिलीज केला. ऍक्शन रिप्ले आपल्या समोरील DRS सक्सेस झाला आणि पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे ज्यावेळी बॉल हातामध्ये पाय स्कीट झाला होता आणि अर्धा जवळजवळ शुआना आतमध्ये होता. त्यामुळे या ठिकाणी हा फेअर बॉल घोषित करण्यात आला. सॉफ्ट हँड खेळले कारण कमी गतीने टाकला होता. गुडलँड स्पॉट वरती टप्पा पडल्यानंतर संदेश मुंडेचा बॉल काहीसा आतमध्ये येत होता, त्याला हलक्या हाताने बाहेर काढलं. जीवित म्हात्रे आणि मुनीत अब्दुल्ला
इस्लामीची जोडी 6 षटक लक्ष मैदानावरती अतिशय चांगलं सेट झालं. कारण मैदान तुम्ही पाहताय वाकवाई मैदान ओवेस सेंट्रल पार्क, या मैदानावरती 6 ओव्हर 100 पण बनतील, 6 ओव्हर 36 पण थांबतील. फक्त मेहनत करणारा इथे खेळाडू हवेत. फटका चांगला मिड ऑफच्या डोक्यावरनं काढलाय बॉल, चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, येतोय रायगड प्रीमियर लीग ब्रँडेड चौकार. करायलाय कोण विसरलंय जीवित मात्रे नाव. आजही कसळखंडची रजनी स्पर्धा, रायगड विरुद्ध ठाणेचा सामना, हजारो रायगडकरांना आनंदाचा क्षण ज्या जीवित मात्रेनं दिला. रायगडाचा एक विश्वसनीय सर्वाधिक आक्रमक म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं जीवित मात्रे. रायगड टेनिस बॉल क्रिकेटनं ना भारतीय टेनिस क्रिकेट विश्वाला भरपूर काही दिलंय. पण आज जे आयोजन RPLचं तुम्ही पाहता, उदयनमुख खेळाडू इथनं तयार होतात. तुम्हा सर्वांची हक्काची टेनिस बॉल क्रिकेट पट्टूंच्या स्वप्नातील एक आवडती स्वप्नावत क्रीडा स्पर्धा आई ग्रुप आपल्या भेटीसाठी घेऊन आलाय. आदरणीय कैलासदादा म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेट इन टू द प्लॉट अँड आउट ऑफ दी स्लॉट. मिड ऑफच्या डोक्यावरनं समोर लॉंग ऑफ उभा आहे, त्याला टाटा बाय बाय करत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. रायगडाची शौर्यता आणि रायगडाच्या पराक्रमच्या मातीला आज इतिहास घडवायला मुनीद अब्दुल्ला आलाय हे सांगत असताना येतो एक दमदार षटकार. अख्ख्या महाराष्ट्रात असं एकही गाव नाही जिथे आई ग्रुप उभे आणि आदरणीय कैलासदादा म्हात्रे यांचं नाव नाही. आणि आज त्याच व्यक्तिमत्वानं रायगड टेनिस बॉल क्रिकेट जगतातील एक मानाची सन्मानाची वाटचाल परंपरेची विश्वासाची अर्थातच RPL आणि त्या RPL ला अजून यशाच्या उंच शिखरावरती घेऊन जात असताना सुरुवातीला आपण पाहिलं खरं तर सुरुवात झाली शिरडोन गावापासून. आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या कर्मभूमी आणि जन्मभूमीपासून मंगेशजी वाकडीकर यांनी केलेलं कार्य आणि आता ते अजून यशाच्या उंच शिखरावरती घेऊन जात असताना आई ग्रुप ओवे अर्थातच आदरणीय कैलासदादा म्हात्रे, आदरणीय गुरुदादा म्हात्रे आणि आई ग्रुप ओवे महाराष्ट्र राज्य. दोस्ती अगदी या एका शब्दावरती आहे ना तुम्ही पूर्ण आयुष्य जगू शकता. याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे कैलासदादा म्हात्रे. म्हटलं जातं ना संदीप सर, दोस्ती भी एक अजीब रिश्ता है और जो निभाए वह दोस्ती के दुनिया का फरिश्ता है. असं दोस्ती दुनियादारीतील एक लोकप्रिय व्यक्तिमत्व कैलासदादा म्हात्रे त्यांच्या स्वप्नातनं साकार झालेला. RPLचे नव पर्व आपण पाहता. प्लेअर ऑफ दी टुर्नामेंट अल्टो 800, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटर, त्यांच्यासाठी 2 व्हीलर मोटर बाईक आणि बेस्ट फिल्डर साठी देखील मोटर बाईक. सॉफ्ट हँड न बॉटम हँड न अगदी सन्मान देत असताना, कारण माहितीये जीवितला समोर टीमचा कॅप्टन बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. दैवत या गावाला टेनिस क्रिकेटच्या नकाशावरती आणणारं नाव मयूर वाघमारे. जीवित मात्र बॅटिंग करतो 5 बॉल 7. मुनीद अब्दुल्ला बॅटिंग करतो 2 बॉल 7. पहिल्या षटकात धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहिल्या 13 आणि आता पार्टनरशिप मैदानावरती पहिल्या विकेट साठी ऑन 14 धावा धावफलकावर आतापर्यंत आलेत. रायटी लेफ्टी असं कॉम्बिनेशन. 6 षटकांची मॅच आहे ना तुम्हाला 2 फॉर्मॅट मध्ये बॅटिंग करावी लागते. सुरुवातीची 2 षटकं तुम्हाला पॉवर प्ले फाडायचा, नंतरची 2 षटकं तुम्हाला टेम्परामेंट तिकडे विकेट टिकवायच्या, अंतिम 2 षटकं तिकडे फिनिशिंग टच तुम्हाला द्यायचं, तोडफोड करायची आहे. आणि ज्यावेळी 6 षटकांच्या फॉर्मॅट मध्ये तुम्ही खेळता सर्वाधिक जास्त संधी गोलंदाज आणि फलंदाज दोघांकडे मिळते टॅलेंट प्रूव्ह करायला. मयूर वाघमारेचा बॉल फटका फर्स्टला एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आत, सोपा साधा झेल मैदानावरती कुणाचा सोडलाय. ज्या मुनीद अब्दुल्लानं 1 षटकार ठोकलाय त्याला दिलेलं जीवनदान इथे मैदानावरती महागडं पडू शकतं. सिंगल न स्कोर पुढे जाईल. धावफलक स्कोर कार्ड वरती 15, जिथे विकेट मिळणार होती. कॅप्टन लीडिंग फ्रॉम दी फ्रंट हा रोल प्ले करत पहिलं यश मयूरला जवळजवळ 98% मिळालं होतं. लास्ट मोमेंटला सेलिब्रेशन ज्यावेळी करायचं झालं त्यावेळी नशिबाला ते इथे मान्य नव्हतं.
आणि जीवनदान मिळालं मुनीदला. ऑन स्ट्राईक येतोय रायगड टेनिस बॉल क्रिकेट जगतातील खुकार शिकारी जीवित मात्रे. सध्या त्याची बॅट शांत आहे कारण त्याला माहिती आहे बॉलिंग ट्रॅक वरती मयूर आहे, एका बाजूला मुनीद चांगली बॅटिंग करतोय. ओव्हर द विकेट हाफ ट्रॅकर ऑन साइडला पूल केलाय, आता नाही मिळणार जीवनदान. मिड विकेटला फिल्डर उभा, टिपलाय झेल, संपलाय मैदानावरती. जीवित मात्रेचा खेळ. मयूर वाघमारे आणि टीम म्हणेल VD11 विचुंबे देवत कप्तान चला सीनातान. पहिला धक्का लागलाय या मॅच मध्ये आपण पाहताय चेस डाऊन करत असताना चॅम्पियन स्पोर्ट्स महाडला. चॅम्पियन स्पोर्ट्स महाड खेळती. या महाडचे आज अनेक चाहते खरं तर या मैदानावरती या ठिकाणी दाखल झालेत. तर आमचे योगेश शेठ लहाने हे उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचे बंधू संदेश शेठ लहाने डॅसिंग नेतृत्व युवा उद्योजक हे देखील या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. नक्कीच आपले या स्पर्धेचे शिल्पकार कैलास शेठ म्हात्रे यांचे खास आहेत आणि संदेश शेठ स्वागत आहे तुमचं देखील. आणि आज साई सिद्धी 11 आणि जय हनुमान भिंगारवाडे हा संघ किरण पवारच्या नेतृत्वामध्ये खेळणार आहे. तर सर्व आलेले त्यांचे सपोर्टर्स यांचं स्वागत आहे. कारण स्पर्धा आणि त्या स्पर्धे सोबतच या संघांचा पाठबळ वाढवण्यासाठी हे सर्व मंडळी उपस्थित होत आहे. सर्वांचं पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आहे. काही काळ ना कैलासदाच्या बाजूला संदेशदादा उभा आहे. अर्धे प्रेक्षकांना पॉज आणि रिव्हर्स प्ले करून पाहत असेल कैलासदादा की संदेशदादाची हेअरस्टाईल तरी काय. टीमची टोटल धावफलकावरती 15-15 विकेट गेली आतापर्यंत. एक न्यू बॅटर मैदानावरती आला सिद्धेश वासकर, वन ऑफ द बेस्ट प्लेयर. रायगड टेनिस बॉल क्रिकेट जर तुम्ही पाहिलं ना अगदी तालुक्याच्या दृष्टिकोनानं इकडे मोठं क्रिकेट खेळलं जातं. उरण या तालुक्याला रिप्रेझेंट करताना म्हणा किंवा पनवेल तालुक्यातनं म्हणा ज्यावेळी व्यावसायिक क्रिकेट गावदेवी गावठांसाठी सिद्धेश खेळतो लाजवाब खेळतो. हाफ ट्रॅकर ऑन साइडला हॅमर केला, बेसबॉल स्टाईल. मिड विकेटला बॉल येतो, एक सिंगल येते आणि एका सिंगलनं स्कोर पुढे जातो. टीमची टोटल धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 16. तालुक्यांच्या दृष्टिकोनानं जर आपण पाहिलं ना तर पनवेल, पेण, कर्जत, खालापूर, उरण, अलिबाग, सुधागड, माणगाव, रोहा, मुरुड, श्रीवर्धन, म्हसळा, महाड, पोलादपूर आणि तळा अशा 15 तालुक्यांना एकत्रित करत अवघ्या टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला प्रेमात पाडणारी स्पर्धा रायगड प्रीमियर लीग आपण पाहता. पहिल्यांदाच डे नाईट क्रिकेट फॉर्मॅट मध्ये आणि याचं श्रेय जातं आई ग्रुप ओवेला. मयूर वाघमारे लेफ्टी बॅटर समोर अँगल यावी भरकडले, अगदी अँगल करून आत आणायचं होतं कॉरिडॉर मधनं. मग तिकडे बॉल सरळ निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची होती समाप्ती. अजूनही या षटकातील 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या षटकात 13 आलेत, या षटकात आतापर्यंत झाले 4. 17ला 1 बाद. लक्ष मैदानावरती आहे 63 धावेचं. टीम चॅम्पियन स्पोर्ट्स महाड समोर फारुख सय्यद, जुबेर सय्यद आणि आदिल सय्यद फॅम टीम. फटका ऑन साइडला मिड विकेटला पूल केलाय, चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. वाऱ्याच्या लाटांवरती स्वार होत संध्याकाळचं सत्र सुरू आहे आणि बॅटिंग करताना 4 बॉल 14 आणि मुनीद अब्दुल्लाची बॅट सांगतीये आज की शाम मुनीद अब्दुल्ला के नाम. हॅलो. तर उंजनचे आमचे धनाजी पाटील साहेब इथे उपस्थित होतात. त्यांचं देखील या व्यासपीठावरती सहर्ष स्वागत आहे. यावं आपण आज नस्त व्हायचं आहे. प्रत्येक पाहुण्याचा यथोचित मानसन्मान आणि व्यासपीठावरती पाहुणचार जर तुम्हाला प्रेमानं आपुलकीनं करायचं आहे तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुमच्याकडे. रायगड समालोचक संघटनेचे अध्यक्ष संदीपजी पाटील सर या RPL मध्ये कैलासदादा म्हात्रे यांच्या सोबतीनं एक पाठीचा कणा म्हणून संदीपजी पाटील सरने जी काम केलंय RPLच्या सोबतीनं रायगड समालोचक संघटनेने जी साथ दिली आहे ती देखील कौतुकास्पद आहे. 2 षटकं संपली आहेत, 23 आणि 1 बाद झाला. नक्कीच ओमकार आपण पाहतोय महाड वरून हा संघ या RPL सीझन 5 मध्ये प्रस्थापित केलेला आहे. चॅम्पियन स्पोर्ट्स महाड या संघाचे बरेच पाठीराखे येथे आले, त्या सर्वांचं स्वागत आहे. आणि त्याचबरोबर या संघाचे पुरस्कर्ते देखील
या संघासोबत आहेत. फारुख सय्यद, जुबेर सय्यद आणि आदिल सय्यद. जर आपण इथे आला असाल तर आपल्याला नक्कीच विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे, कारण ही या स्पर्धेच्या माध्यमातून विशेषता आहे. कैलास शेठ म्हात्रे यांचं एकच म्हणणं आहे की कोणताही आलेला प्रेक्षक हा नक्कीच आपला पाहुणा आहे आणि आलेले हे नक्कीच स्पॉन्सर हे देखील या स्पर्धेचे घटक आहेत. म्हणून या तिन्ही स्पॉन्सरांना मी विनंती करतोय की फारुख सय्यद, आदिल सय्यद आणि जुबेर सय्यद आपण यावं व्यासपीठावरती. ना पुरस्कर्त्यांशिवाय ना सध्या टेनिस बॉल क्रिकेटच अधुरं आहे. ऋषी नाईकचं आगमन होतं. रायगड टेनिस बॉल क्रिकेट जगतातील एक आयडल प्लेअर म्हणून ऋषी दादाकडे मागच्या अनेक वर्ष मी पाहता. बेस्ट ऑफ लक. नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल. 23-1 सध्या चित्र, 2 षटकं संपली आहेत. बॉल शिल्लक 24 आणि रिक्वायर रन रेट आता 10 वरती आला. सिद्धेश वास्कर बॅटिंग ट्रॅक वरती आहे. त्याच्यासाठी हाफ ट्रॅकर टाकला. बॅटची लागली आहे बाहेरची कडा. शॉर्ट थर्डमॅन उपस्थित आहे. 38 सर्कल मध्ये टिपलाय त्या ठिकाणी झेल. संपलाय मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश वास्करचा खेळ आणि धक्का लागला मैदानावरती दुसरा चॅम्पियन स्पोर्ट्स महाडला. श्याम मस्तानी मधोश किए जाय. जे रोमॅन्टिक क्लायमेट आहे ना तिकडे क्रिकेटचा थ्रिल तुम्हाला पाहायला मिळेल आणि हा सामना अजूनही संपलेला नाहीये. अंतिम क्षणापर्यंत नेल पोटम फिनिश मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. संदेश मुंडेवरती मयूर वाघमारेनं दाखवलेला विश्वास. ओमकार, आपण पाहतोय व्यासपीठावरती पाहायला गेलं तर बरेच मान्यवर आहेत. त्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजी दादा आढळराव यांचे स्वीय सहाय्यक सन्माननीय DK शेवाले साहेब देखील इथे उपस्थित झालेले आहेत. तर DK शेवाले साहेब, तुमचं देखील मनपूर्वक स्वागत आहे या व्यासपीठावरती. संदेश मुंडेनं केली आहे शिकार. पहिल्या षटकात ती अधुरी होती. संदेश मुंडे देखील त्या गावाला बिलॉंग करतो ज्या गावानं रायगड टेनिस बॉल क्रिकेट विश्व दणानून सोडलंय, अर्थातच सांभाळली. तहान मला लाटेची, थेंबानं पोट भरणार नाही, हरणार मी अनेकदा पण जिंकल्याशिवाय मरणार नाही, अशा एका टॅगलाईन वरती सांभारलीचं क्रिकेट मागच्या अनेक वर्ष आपण पाहिलं. ज्या गावानं रजत मुंडे सारखा स्टार दिला. फटका चांगला अलॉंग दी कार्पेट घरंगळत. बॉल चालला डीप मध्ये, लॉंग ऑनला गुड स्टॉप अँड वेल थ्रो. या षटकात त्यांना भरपूर काही घडणार आहे. ज्या मुनीतला जीवनदान दिलंय त्याच्या बॅट मधनं एखादा अजून बिगिट आला तर इकडे 10-11 रन्स या ओव्हर मध्ये बनतील. त्यानंतर दबाव अजून वाढेल विकेट काढण्याचा, इकॉनॉमीनं बॉलिंग करण्याचा, कारण मयूर वाघमारेचं सेकंड स्पेल अजूनही बाकी आहे. त्यामुळे मुनीत अब्दुल्ला थांबवणं भरपूर गरजेचं आहे. सध्या फिल्डिंग टीम अर्थातच VD11 विसुंबे, कॅप्टन आहे मयूर आणि टीम ओनर आहेत सन्माननीय भरत शेठ पाटील आणि अर्थातच BD शेठ आणि त्यांच्या सोबतीनं संदीपजी वाघमारे, सँडी या नावानं ज्यांना रायगड विश्वात पुरस्कर्त्यांच्या यादीत ओळखलं जातं. बॉल तयार आहे. संदेश मुंडे लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. लेफ्टीच्या अगेन्स्ट लेफ्टी अँगल बनला. बॉल आत आला, बॅकफुटला गेले आणि एक्स्ट्रा कव्हरच्या वरनं काढलं. का बॅटिंग करतो. या शॉर्ट टर्म टेनिस बॉल क्रिकेट मध्ये ना लेदर बॉलचा फील सध्या देतोय मुनीत अब्दुल्ला आणि तो फक्त इतकंच सांगतोय कॅच सोडल्यानंतर टीम VD11 ला चुकीला माफी नाही आहे. व्हॉट अ शॉट. एक्स्ट्रा कव्हरला हा चौकार आला. पहिल्याच टप्प्यावरती श्री मोतीराम शेठ ठोंबरे जे उद्योजक आहेत त्यांच्या कटआउटला जाऊन मानवंदना देणारा हा चौकार आला. संदेश तयार. चेंज ऑफ पेस, कमी गतीत टाकलाय, जसा आला तसा पाठवलाय. वाऱ्याच्या लाटांवरती स्वार होत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतो एक खणखणीत षटकार. मुनीत अब्दुल्ला होगा और खिताब आपने देखा होगा. 7 बॉल नॉट आउट 24. मुनीत अब्दुल्लाच्या बॅटचा एक वेगळा स्वाग आहे. सध्या ना मैदानावरती दबदबा निर्माण झाला.
तर याच दरम्यान या व्यासपीठावरती ज्यांचं इथे आगमन होतंय आई ग्रुप महाराष्ट्र राज्य कैलाश म्हात्रे यांचे खास आणि आई ग्रुपचे उपाध्यक्ष सन्माननीय आमचे कमलाकर मामा पाटील रावे पेन यांचं इथे आगमन झालेलं आहे. तर त्यांचं देखील आम्ही या व्यासपीठावरती स्वागत करतोय. बँग ऑन दी टार्गेट संदेश मुंडे आणि आता त्यानं केलं पुनरागमन. कॅचचा कॉल डाऊन दी बॉल फिल्डर मयूर वाघमारे त्यानं टिपलाय झेल. संदेश मुंडेला मी इथे पुन्हा एकदा यश आणि यावेळी बाद झालाय. वन ऑफ द ग्रेट स्टार्ट या मॅच मध्ये जर कोणी दिलाय तर ते नाव आहे मुनीत आणि तो मैदानात परतलाय. कॅच घेतली आहे मयूरनं, विकेट मिळते संदेश मुंडेला. स्ट्राईक रेट 300 आपल्याला पाहायला मिळालाय. अर्थातच 8 बॉल 24 एक छोटासा डीजे आणि त्यानंतर पुन्हा परतू मैदानामध्ये जिकडे रंगती आहे आपल्या प्रेमातली आपल्या आवडीची स्वप्नावत क्रिकेट स्पर्धा RPL सीझन 5. शंकर जाधव साहेब उपस्थित झालेले आहेत. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती. आणि त्याच दरम्यान संदेश लहाने भिंगारवाडी, अरविंद दुर्गे माजी सदस्य शेडुंग, बालकृष्ण शेठ गायकर भिंगारवाडी, दत्तात्रय शेठ गायकर भिंगारवाडी, महेश लहाने ग्रामपंचायत सदस्य भिंगारवाडी हे सर्व मान्यवर इथे उपस्थित आहेत. सर्वांचं स्वागत आहे. आणि त्याचबरोबर सूरज एरुणकर खोपोली, नरेश लहाने भिंगारवाडी, रवींद्र मस्के कामोटे या सर्वांचं इथे आम्ही स्वागत करतोय. आलेल्या पाहुण्यांचं यथोचित मान सन्मान नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून शब्दशुभनाने नक्कीच इथे उपस्थित आहेत. संदेश भगत नौपाडा, रवी शेठ भगत नौपाडा, सुधीर शेठ जाधव कामोटे, अमित गोवारी कामोटे, दत्ता शेठ मोरे कामोटे, किरण पलसपे, अंकुश भागित पोहिंजे, खंडू राक्ष कामोटे या सर्वांचं स्वागत आहे. महाड मधील वौरगावचा सीतारा ज्यानं आपल्या क्रिकेटनं टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये एक वेगळी हुकूमत प्रस्थापित केली. सौद पटेल मैदानावरती आला. चांगली बॅटिंग केली मुनीतनं, तो मैदानात बाहेर झाला. आता टीमचा कॅप्टन मैदानावरती आलाय. टीम अडचणीत आणि त्या अडचणीतनं संघाला बाहेर काढायचं. मॅच कम्प्लिटली बॅलन्स. इम्पॉर्टंट बॉल 19 बॉल 29 ची गरज आणि हा चाललाय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव. मॅच ऑन, गेम ऑन. KGF जर तुम्ही पाहिला ना त्यामध्ये एक वाक्य आहे, डर हमेशा होना चाहिए और वो भी दिल में होना चाहिए, लेकिन वो दिल आपका नहीं सामने वाले का होना चाहिए. दोन्ही टीम मध्ये अगदी 24 खेळाडूंच्या मनामध्ये ना सध्या तो डर आहे की मॅच कुठे जाणार, दैवतला की महाडला. ड्रिंक ब्रेक मैदानावरती सुरू झाला. बॉल शिल्लक आहेत 18 आणि जिंकण्यासाठी 63चं लक्ष असताना 3 मध्ये बनले 34. अजून 3 ओव्हर मध्ये बनवायच्या धावा 29 आणि 18 बॉल 29 ची गरज. नक्कीच ओमकार, लीगचा जर विचार केला तर आजचा हा शेवटचा दिवस आणि उद्यापासून मात्र नॉकआउटला सुरुवात होईल. तर सर्व विजेत्या संघांना सूचना आहे, ज्या सुपर 16 टीम राहतील त्यांना विनंती आहे की उद्या 12:30 वाजता तुम्हाला कम्प्लिटली मैदानामध्ये रिपोर्टिंग करायची आहे. जे पहिले संघ 2 असतील त्यांना सूचना आहे आणि त्यानंतर लगातार हे सामने सुरू राहतील याची नोंद घ्या. आपण 12:30 वाजता पहिला सामना, रिपोर्टिंग आपल्याला 12:30 वाजता मैदानामध्ये करायची आहे. आणि नक्कीच आम्ही थोड्या वेळामध्ये तुमच्यापर्यंत ते लॉट्स पोहोचवू याची नोंद आपण नक्कीच घ्या. एक वाईट बॉल आला होता, एक्स्ट्रा 1 रन ऍड आता केली जाईल. 24 लाईव्ह इव्हेंट समीकरण मैदानावरती बदलेल. 35 झालेत. 18 बॉल 28 करायचे. सध्याचे स्कोरर आपल्या सोबत आहेत कांचनजी पालकर आणि त्या सोबतीनं प्रतीक गोवारी, मॅन फ्रॉम जुई. अतिशय सुंदर स्कोरिंग या ठिकाणी ते करतात. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 28 धावेची गरज. संध्याकाळचं सत्र हृदयाला स्पर्श करणारा गुलाबी थंडीतील गारवा, अंगावरती शहारा निर्माण करणारा वारा या मैदानावरती जरूर वाहतोय. पण त्याच मैदानावरती अंगावरती शहारा निर्माण करणारा सामना देखील सुरू आहे. सगळ्यात बेस्ट मॅच फील जर कुणाला करायला मिळत असेल ती देखील अंडर प्रेशर. प्रत्येक बॉलवरती लक्ष ठेवून त्या मैदानावरती अंप असला.
सुनील पाटील सरत अंपायरच्या भूमिकेत आणि त्यांना साथ देतात ऑन फील्ड अंपायर हिरामण सर. आपण पाहता बेस्ट ऑफ लक आजच्या दिवसासाठी आणि रात्रीसाठी. डे नाईट क्रिकेट फॉर्मॅट RPL सीझन 5 A ग्रुप ओवे महाराष्ट्र राज्य आणि सन्माननीय कैलासदादा म्हात्रे यांच्या स्वप्नांना साकार झालेली क्रिकेट स्पर्धा. हे व्यासपीठावरती उपस्थित असणारे मान्यवर तुम्ही पाहता. प्रमोददादा पाटील यांचं मनपूर्वक आभार, संदीप पाटील सरांचं मनपूर्वक आभार. आज RPL मध्ये तुम्ही इन्व्हाइट केलं आणि माझ्या लाईफ मधील वन ऑफ द बेस्ट टुर्नामेंट सध्या मी देखील एन्जॉय करतोय. इथे फिल्डरला दिला चकवा, बॉल चालला सरळ बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील रन्स 4. म्हणत असेल सजना आजा ना अबतरसा, कारण असे चौकार षटकार आले. सध्या जे दबाव आहे ना थोडस कमी होईल. 17 बॉलचा खेळ मैदानावरती शिल्लक आहे. 24 धावेची मैदानावरती गरज आहे. टीमचा कॅप्टन बॉलिंग ट्रॅक वरती आला मयूर वाघमारे. मयूर वाघमारेला देखील सांगावं लागेल, जिथे परिस्थिती गंभीर तिथे वाघमारे खंबीर. कमबॅक स्टोरी या मॅचची काय असेल. चांगला बॉल बॅकफुटला गेले, सॉफ्ट हँड लास्ट मोमेंटला लेट कट शॉट. थर्डमॅनला मिळते एक सिंगल आणि एका सिंगल स्कोर पुढे जातोय. या मॅच मध्ये प्रत्येकाला यश शोधायचं, कारण लीग स्टेजला ज्यावेळी सुरुवातीला तुम्ही सामने जिंकता क्वालिफाय करण्याचे चान्सेस बनतात. आणि सक्सेस म्हणजे शॉर्ट अँड स्वीट. माझ्या भाषेत काय, सक्सेस इज अ जर्नी नॉट अ डेस्टिनेशन. यू क्रिएट हार्डवर्क, यू गॉट अ सक्सेस. मयूर वाघमारे त्याच्या समोर फलंदाज सौथ पटेल. कॅप्टन वर्सेस कॅप्टन. फटका फर्स्टला, एक्स्ट्रा कव्हरला बॉल लटकलाय, क्षेत्ररक्षकाला टिपलाय झेल. मयूर वाघमारेने केली आहे शिकार महाडच्या वाघाची आणि वाघमारेला मिळते विकेट सौथ पटेलची. फलंदाज बाद. धक्का तिसरा अगदी लागला होता मयूरने ज्यावेळी विकेट काढली. आणि आता नंबर 4 0 वरती, शून्यावरती पदरतलाय सौथ पटेल. फलंदाज बाद. इंतजार और प्यार दोनों के बीच बड़ा अंतर है. कोशिश करने वालों को बस उतना ही मिलता है जितना इंतजार करने वाले छोड़ देते हैं. और मेहनत आणि त्या एका टॅगलाईन वरती आज तुम्हाला खेळायचं. 2.5 अक्षराचं भाग्य, 3 अक्षराचं नशीब बदलवण्यासाठी गरजेची आहे 4 अक्षराची मेहनत. 24 लाईव्ह इव्हेंटचे सर्वा संदेश पाटील बोरले यांना तुम्ही पाहता. त्या सुट्टीनं रायगड जिल्ह्यातील एक नामवंत पुरस्कर्ते प्रमोद पाटील सर आणि इम्पॅक्ट प्लेअर मैदानावरती दाखल झालाय. अगदी इम्पॅक्ट ऑलरेडी एक अंपायरचा इशारा आला होता, एकच इम्पॅक्ट प्लेअर तुम्हाला मिळेल. त्याची चर्चा सध्या मयूर करतोय. कामोठ्याचे नितीन भाऊ कवडे इथे आलेले आहेत. त्यांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती. आपलं स्वागत आहे. चला बघा काय पंच. न्यू बॅटर मैदानावरती येतोय आदिल गजगे आणि एका बाजूला सूरज करकरे. 3 बॉल मध्ये 6 रन वरती सूरज बॅटिंग करतोय. 40 ला 4 सध्या आहे. चित्र मयूर वाघमारेच्या जुनी येणारे 3 बॉल शिल्लक आहेत. 15 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 23 धावेची गरज आहे. चॅम्पियन स्पोर्ट्स महाड की VD11 विचुंबे. आज की शाम पहले जीत किसके नाम, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला RPL सीझन 5 देईल. तर मग पाहत राहा, ऐकत राहा 24 लाईव्ह इव्हेंट सोबत. रायगड प्रीमियर लीग एक गौरवशाली आणि वैभवशाली पर्व 5वं. मयूर वाघमारे तयार आहे. बॉलिंग मार्क व 63 डिफेंड करायचे आहेत. अजून काही विकेट्स मयूरला काढायच्या आहेत. ऑन स्क्रीन सध्या तुम्ही पाहताय आदरणीय गुरुदादा म्हात्रे यांना. एक डॅशिंग पर्सनॅलिटी, एक दिलखुलास दिलदार असं व्यक्तिमत्व. तर आमचे आई ग्रुप महाराष्ट्र राज्य सदस्य कुणाल शेठ गोवारी. एक सिंगल या ठिकाणी ऍड होती. एका सिंगलला धावफलक पुढे गेलं. टीमची टोटल आहे 40 आणि सिंगल ऍड होईल. 41 वरती स्कोर पोहोचेल. अजूनही जिंकण्यासाठी येणारे 14 चेंडू आणि 22 धावेची गरज. आदिल गजगे बॅटिंग ट्रॅक वरती आपण पाहताय. त्याच्या सोबतीनं सूरज करकरे आला.
बॉल तयार आहे, बॉलिंग मागवर मयूर वाघमारे चांगली बॉलिंग करतोय. पहिलं षटक थोडं मयूरचं महागडं ठरलंय. ओव्हर द विकेट. आदिलसाठी फटका ऑन साइडला खेळायचं. अपील अपील अपील. फुल अँड फुल कॉन्फिडंट इकडे होते. इम्पॅक्ट तुम्हाला टाकावा लागेल मेन अंपास कडे. ज्यावेळी तुम्ही ऍज अ कॉमेंटेटर करता अगदी बॉलर बॉलिंग ट्रॅक वरती एक 2 सेकंदाचा पॉज इम्पॉर्टंट असतो. स्क्वेअर लेग अंपायर पर्यंत आवाज पोहोचलाय का त्याची चर्चा आता त्या ठिकाणी केली जाईल. मयूर वाघमारे अगदी फुल कॉन्फिडंट आहे. त्याला माहिती आहे कदाचित निर्णय इकडनं आपल्या वाट्याला जाईल. ज्या अनुषंगानं या ठिकाणी चर्चा आता दोन्ही अंपायर्स मध्ये सुरू आहे आणि अंपायरच्या चेहऱ्यावरचा हावभाव सध्या भरपूर काही सांगून जातोय की मैदानावरती एक मोठी घडामोड सध्या घडणार आहे. 63 चा पाठलाग करताना या ठिकाणी आपण पाहताय अंपायर्सचा इशारा नॉट आउट. चांगली गोष्ट होती, चांगली गोष्ट होती खरं तर बॅटिंग साइड साठी, कारण ऑलरेडी 4 विकेट्स तुम्ही गमावलेत. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. मयूर वाघमारेचा बॉल हाफ ट्रॅकर तिखट बाउन्सर पडल्यानंतर चेंडू आत आला. बॅट अँड बॉल कुठेही इन्व्हॉल्व नव्हतं. हलकासा कॅपला स्पर्श करून बॉल यष्टी रक्षकाच्या हातामध्ये त्या ठिकाणी जातोय. काय अंपायरिंग होतीये लाजवाब. पाहू शकता पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले. बॅट अँड बॉल कुठेही नाहीये. अगदी बॅट ज्यावेळी कॅपला स्पर्श झाली तेव्हा हलकासा आवाज आला. तिकडे अपील केलं मयूरनं आणि अंपायर सांगत असताना नॉट आउट. गुड डिसिजन फॉर अंपायर साइड. क्वालिटी अंपायरिंग होती आहे. अल्ट्रा एज टेनिस बॉल क्रिकेट मध्ये आतापर्यंत तरी नाही आहे. मग टेनिस बॉल क्रिकेट मध्ये स्टंप माईक लावण्याचं काम या RPL मध्ये 24 लाईव्ह इव्हेंटनं केलं. या स्पर्धेचे शिल्पकार प्रणेते आपण पाहत होतात ऑन स्क्रीन. 41 ला 4 अंतिम बॉल. काय कमबॅक केलाय मयूर वाघमारे. कमी गतीनं टाकलाय, त्याला ओळखलं आणि ऑन साइडला पाठवलं देखील. पहिल्याच टप्प्यावरती बॉल चालला इन फ्रंट ऑफ द सेंटर. धूप अभी जिंदा, शाम अभी जिंदा, ये मुकाबला अभी खत्म नहीं हुआ मेरे दोस्त. बीच मैदान के अंदर सूरज करकरे नाम का शेर जिंदा. चौकार ऍड झालाय. समीकरण उरलंय. येणारे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 18 धावेची गरज. तसेच सुरेश पालांडे वांगणी हे देखील या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे. तसेच कुंदन कांबळे कामोटे, विहान वरदकर कामोटे आणि विनोद जगदाले कामोटे हे देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच संकेत देशमुख इथे उपस्थित झालेले आहेत आणि गुणवंत गोवारी कामोटे यांचं देखील स्वागत आहे या व्यासपीठावरती. आमच्या आई ग्रुपचे वासुदेव पाटील हे देखील इथे आलेत. त्यांचं देखील स्वागत. 12 बॉलचा खेळ मैदानावरती शिल्लक. या 12 बॉल 18 रनची अजूनही गरज. ना कोई मुसीबत है ना कोई इम्तिहा, तो क्या मजा है सिनेमा. अरे तूफा भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सिनेमा. पसीने के साई से लिखे पन्ने कभी कोरे नहीं होते. जो करते हैं मेहनत दर मेहनत उनके सपने कभी अधुरे नहीं होते. पाहिलेलं स्वप्न यशाच्या उंच शिखरावरती जाण्याचं, पहिल्या मॅच मध्ये विजयाचं पूर्ण कुणाचं होईल. BD शेट की सँडी शेट पुरस्कृत VD11 विचुंबे की चॅम्पियन स्पोर्ट्स महाड, फारुख सय्यद, जुबेर सय्यद, आदिल सय्यद या पुरस्कर्त्यांचं. नेक्स्ट मॅच किरण पवार, पॉवर ऑफ दी रायगड टेनिस बॉल क्रिकेट, आणि त्याला फाईट करताना सुमित पत्रे. रायगड टेनिस बॉल क्रिकेट जगतातील अजून एक मोठं नाव. पुढची लढाई येते आपल्या भेटीसाठी. बॉलिंग ट्रॅक वरती फिरकी पट्टू आलाय भावेश उलवेकर, मॅन फ्रॉम खिडुकपाडा. पहिला बॉल लेफ्ट आर्म सीमरचा आणि पहिल्याच बॉल वरती टिपला एक सुंदर झेल. संदेश मुंडेनं टिपला या मॅच मधील कॅच नंबर 3 आणि 45 ला 5. अर्धा संघ मैदानावरती गारद झालाय. चॅम्पियन स्पोर्ट्स महाड आदिल गजगे बॅक टू द गाउट.
साथी आहे आदिल बॅक टू डग आउट. नंतर न्यू बॅटर मैदानावरती येतोय राहुल सावंत. इज व्हेरी डेंजरस. महाडचं क्रिकेट आणि तिथला इतिहास तुम्ही उलगडून पाहिला ना. 6 बॉल 20, 6 बॉल 18, 12 बॉल 35, 12 बॉल 40, 42 अशा अनेक मॅचेस ना एका हाती संपवण्याची ताकद जो खेळाडू ठेवतो तो मैदानावरती आलाय राहुल सावंत. किरण पवार सध्या तुम्ही पाहता नेक्स्ट मॅच इन ऍक्शन आपल्या आर्मी सोबत मैदानावरती दाखल होईल. ओमकार, एक विशेष सूचना आहे आयोजक कमिटीच्या वतीने. कारण जर तरची गोष्ट आहे, कारण वातावरण जरा वेगळा वाटतोय. जर बाय चान्स पाऊस आला आणि मॅच थांबली तर जिथून मॅच थांबलेले आहे तिथूनच स्टार्ट होईल, याची नोंद घ्या. नंतर नव्याने हे ते गोष्टी चालणार नाही. पाऊस आहे ना या मैदानावरती कदाचित नाही, थोडं येणारच नाही. काल देखील तसंच झालं, तिकडे भरपूर होता. कारण ही स्पर्धा माहिती आहे तुम्हाला, कैलास शेठ नावातच दम. नाही, वादळ वारे जिकडे ज्या नावापुढे थांबतात ना. आणि रायगड टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये म्हणा किंवा रायगडच्या अनेक विभागामध्ये तुम्ही म्हणा, कैलासदादा म्हात्रे आणि आई ग्रुप ओवे या नावाची एक वेगळी छाप. कारण नेहमीच निस्वार्थी काम करणाऱ्या व्यक्तिमत्वांपैकी एक आहे कैलासदादा म्हात्रे. अनेक जे डॉन्स असतात ना त्यांच्या नावापुढे भाई लागतात. बट फक्त गरिबांविरुद्ध जिकडे अन्याय होतो किंवा एखाद्या परिस्थितीवरती कुठेतरी समाजकारण किंवा जनसेवेमध्ये अडथळा येतो तिकडे एक नाव उभं राहतं, त्या नावापुढे दादा लागतं. आणि मी म्हणले मैदान आहे ना इथली अजून 4-5 मैदान एकत्र केली ना तरी आई ग्रुप ओवे फक्त उभा राहिला तरी जागा कमी पडेल, इतकं मॅन पॉवर आहे आई ग्रुप ओवे महाराष्ट्र राज्य या नावापुढे. कारण कैलासदादा म्हात्रे, गुरुशेठ म्हात्रे या नावावरती जितके प्रेम करणार आहेत ना तितके या नावासाठी मरायला आणि मारायला तयार करणारा मित्र परिवार आपल्या या 35 ते 40 वर्षाच्या प्रवासामध्ये या दोन्ही भावांनी तयार केला. आणि सगळ्यात मोठी गोष्ट या ओवे गावासाठी, म्हणून मी आल्या सुरुवातीलाच एक वाक्य म्हणालो, अख्ख्या महाराष्ट्रात असं एकही गाव नाही जिथे आई ग्रुप ओवेचं नाव नाही. बॉल शिल्लक आहेत 9, रन बाकी आहेत मैदानावरती 17. स्पर्धेमध्ये एक सुपर ओव्हर आपण पाहिली आणि ती सुपर ओव्हर देखील खतरनाक होती. 6 बॉल 1 रनची गरज असताना टाकलेलं मेडन षटक काल बेलवलीच्या सुपरस्टारला आपण पाहिलं. इथे मैदानावरती बॉलिंग सध्या चांगली करतोय भावेश उल्वेकर. आणि भावेश उल्वेकरच्या गोलंदाजीमध्ये अजून 1-2 विकेट आल्या ना मॅन ऑफ द मॅच पासून तो जास्त दूर जाणार नाही. आणि खिडूकपाडा गावामध्ये दिवाळी नसताना देखील आज फटाके फोडू शकेल ती संधी आहे भावेश उल्वेकरकडे. हा फुल टॉस कसा सोडेल फलंदाज, हा बैल मुझे मार, चाललाय बॉल मिड विकेटला सीमा पार. हा येतोय RPL रायगड प्रीमियर लीग मधील एक भव्य दिव्य षटकार आणि भीमर साठी DRS बॅटिंग साइड या ठिकाणी घेण्यात आलाय. अंपायर्स लगेचच आपल्या सोबत जोडले जातील. मॅच रेफरीज रवी पाटील सर, मॅन फ्रॉम रोहिंजन. 6 आले तर समीकरण मैदानावरती उरेल 8 बॉल 12 आणि जरा नो बॉल 8 बॉल 11 आणि जरा नो बॉल आला तर समीकरण 9 बॉल 10. बट या षटकाराने ना एक इम्पॅक्ट या मॅच मध्ये टाकलाय की सामन्यामध्ये पारड भारी झालाय आणि निर्णय आलाय हा भीमर आहे, नो बॉल. आणि मी दिल टोटल 7 ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. आणि हा फुल टॉस कमरेपेक्षा वरती होता. हाईट फॅक्टर पाहिलं, नो बॉलचा इशारा आला, मिळाल्या धावा 7 आणि गोलंदाजाच्या शैलीवरती देखील या ठिकाणी ऑब्जेक्ट करण्यात आलाय. ऑन स्क्रीन या ठिकाणी चेक केला जाईल. भावेश उल्वेकर तयार आहे, महागडा ठरलाय, फ्री हिटचा बॉल आहे. ऑनफिल्ड अंपायर्स या ठिकाणी सिग्नल देतात. इकडे मॅच रेफरीज तयार आहेत. 24 लाईव्ह इव्हेंटच्या वॉर रूम मध्ये दबाव आहे गोलंदाजावरती. 9 चेंडू 10 थांबवायच्यात. इथे लाईन खराब आहे, टप्पा पडलाय, बाहेर निघालाय. आता फिल्डिंग साइड DRS. सगळ्यात मोठं बिझी शेड्यूल या मॅच मध्ये राहिलंय ते म्हणजेच आपण पाहताय थर्ड अंपायर्स. थोड्याच वेळात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. जसा ऑनफिल्ड अंपायर्सनं व्हाईट बॉलचा इशारा दिला, यष्टी रक्षकानं सांगितलं कॅप्टनला आपल्याला घ्यायचा रिव्ह्यू DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम, त्याचा वापर केला जाईल.
54ला 5 सध्या हे चित्र तुम्ही पाहताय. पर्व 5वं रायगड प्रीमियर लीगचं आपण पाहतोय आणि आज नॉकआउट स्टेज अगदी उद्यापासून सुरू होतीये आणि आज लीग स्टेजचा अंतिम दिवस रात्रीचा खेळ. त्यामुळे आज मजा आहे. आज अनेकांची स्वप्न कुणाची पूर्ण होताना कुणाची अधुरी राहताना आपल्याला पाहायला मिळतील. सुपर 16चा प्रवास सध्या सुरू आहे. थोड्याच वेळात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. मयूर वाघमारेनं जबरदस्त मेहनत बॉलिंग मध्ये केली. 2 षटकानंतर मॅच कम्प्लिटली बॅलन्स होती. मात्र या षटकात आतापर्यंत 1 षटकार, 1 नो बॉल, 1 सिंगल, 1 विकेट आणि हा फेअर बॉल आहे. ही गोष्ट चांगली आहे. आता बॅटिंग साइडला आहे ना 1 बॉल तिकडे कमी होईल आणि फिल्डिंग साइडचा DRS रिटर्न केला जाईल आणि या ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. टप्पा पडला, रिटर्न क्रीज वरनं बॉल फिरला, लास्ट मोमेंटला बाहेर निघाला. यष्टी रक्षकाला फुल कॉन्फिडंट होता की इकडे बॉल आतून आलाय आणि त्यांना कॅप्टनला रिक्वेस्ट केली की DRS घ्यायचा आहे आणि पलटली पुन्हा एकदा मॅच. याच तर नाव क्रिकेट आहे. किस्मत किस्मत की बात है. आज धूप तो मेरी याल कल बरसात. 8 बॉल 10 धावा, महत्वाचे 2 बॉल. मयूर वाघमारे सध्या अजूनही चर्चा करतोय गोलंदाजासोबत कशा प्रकारे प्लॅन्स बनवले जावे. 63चं टार्गेट. ओव्हर थ्रो जो झाला तिकडे ज्या 4 रन्स एक्स्ट्रा पहिल्या इनिंग मध्ये खर्च झाल्या ना ते अजूनही टेन्शन देत आहेत. अन्यथा ही मॅच रन बॉल नाही, लेस दॅन रन बॉल पाहायला मिळाली असती. बट समीकरण मैदानावरती सध्या उरलंय 8 बॉल आणि जिंकण्यासाठी धावा करायच्या 10. कदाचित सुपर ओव्हर पाहायला मिळेल का? अगदी अशा चर्चा आता क्रिकेटच्या जाणकारांमध्ये सुरू झाल्यात. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर कमी गतीनं टाकलाय, फिरवलाय, मागे यष्टी रक्षकाला दिला बॅकअप. पुन्हा एकदा झालं या ठिकाणी पुनरागमन. कॅप बॉलिंग करतोय मैदानावरती. षटकार खाल्ला, 1 खराब बॉल भीम टाकला जरूर. तदनंतर कॅप्टन पूर्ण टीम त्याला सांगतीये भावेश उल्वेकरला यू कॅन डू इट, तू करू शकतो. बॉल शिल्लक आहेत मैदानावरती 7, रन बाकी आहेत 10. व्हॉट अ मॅच. RPL ची प्रत्येक मॅच ना कांचनदादा शेवटच्या अंतिम बॉल पर्यंत जातीये. एक खतरनाक ही खेळपट्टी आहे ना कुणालाही सहजासहजी जिंकू देत नाही. ही खेळपट्टी फक्त त्याच्याच प्रेमात आहे जो या मैदानावरती मेहनत करतोय. आणि आज आपल्या मेहनतीच्या जोरावरती रायगड प्रीमियर लीग न दिलेलं व्यासपीठ त्यातून अनेक सितारे घडताना आपल्याला पाहायला मिळतील. या मॅचचा सगळ्यात महत्वाचा बॉल 7 बॉल 10. स्विच हिटचा प्रयत्न आणि यश मिळालंय. काढलाय बॉल डीप थर्ड मॅनला, बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्विच हिट आणि त्या सोबतीनं स्वीट आणि समीकरण मैदानावरती बदललाय. आलाय चौकार आणि रन बॉल आली मॅच. येणारे अंतिम 6 बॉल आणि 6 धावेची गरज. ओंकार. मॅच इतकी चांगली आणि तितका संध्याकाळचा सूर्यास्त देखील चांगला. एका बाजूला क्रिकेट, दुसऱ्या बाजूला संध्याकाळचा रोमॅन्टिक सूर्यास्त जो तुम्ही गोव्याला जाऊन पाहता तो सध्या तुम्हाला आपल्या टेलिव्हिजन सेट वरती 24 लाईव्ह इव्हेंट दाखवतीये. आणि जर टेलिकास्ट तुम्हाला आवडत असेल या 24 लाईव्ह इव्हेंट वरती आहे ना मित्रांनो जवळजवळ 20 ते 25 मुलांचं घर देखील जातं. अगदी संदेश दादा पाटील बोरले यांनी वेबसाईट तयारच त्यासाठी केली आहे की इथनं अनेकांना एक ओळख निर्माण व्हावी. इथनं आपल्या टीमच्या मुलांना एक बेनिफिट मिळावं की ज्यातून काहीतरी उपजीविकेचं साधन तयार होईल आणि आगरी पाऊल पडते पुढे. आणि या वेबसाईटचं तुम्हाला ब्रॉडकास्टिंग मित्रांनो आवडत असेल, महाड असेल किंवा सध्याच्या घडीला पनवेल तालुका असेल, पूर्ण रायगड आणि रायगडाच्या बाहेर स्पर्धा जातीये. आज आपल्याला 3 लाखचं टार्गेट आहे. 19,000 सध्या आपण पाहिलं मागच्या 3 दिवसात झालेत. सध्या 9,000 कमी आहेत, 9,000 पण नाही, 8,992. आणि जर तुम्ही क्रिकेट वरती प्रेम करताय, 24 लाईव्ह इव्हेंटचं टेलिकास्ट आवडतंय तर एकदा सबस्क्रायबर मीटर क्लिक करायला विसरू नका. 2,91,11 आता 3 वाढलेत. अजून आपलं टार्गेट आज 3 लाख इकडेच आज कंप्लीट झाले पाहिजेत. तर प्लीज सबस्क्राईब करा 24 लाईव्ह इव्हेंटला. बॅटच्या लास्ट मोमेंटला
स्पर्श करून बॉल शॉट थर्डमॅनला पोहोचलाय. एक सिंगल मिळती आहे. 5 बॉल 5 ची मॅच अजूनही मैदानावरती बाकी आहे. शेवटच्या अंतिम बॉल वरती जो चौकार आला त्या चौकारानंतर पारडं आहे ना भारी झालंय. सध्या महाड मध्ये आहे ना सुतळी बॉम्ब किंवा पॅराशूट लावायला हरकत नाहीये, कारण मॅच त्यांच्या बाजूने आहे. मंगेश लहाने यांना देखील विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं देखील स्वागत आहे. रन बॉल आली या मॅच. 5 बॉल आणि 5 धावा या मॅच मध्ये करायच्यात. एक मोठ्या संख्येनं प्रेक्षक राजा या मैदानावरती आलाय. स्वागत आहे त्या सगळ्या लाडक्या प्रेक्षकांचं. इथे बॅटच्या टॉप एजला शॉर्ट थर्डमॅनला बॉल हवेत. कॅच कॉल आणि मिस्टेक. रन बॉल तुम्ही डिफेंड करताय तिकडे अशा चुका करू शकत नाही आहात. ही ती मुवमेंट होती जिकडे मॅच मध्ये तुम्हाला शिरकाव करायचा होता आणि पुन्हा एकदा तिकडे झालीये चूक. या मॅच मध्ये ना 2 मिस्टेक तुम्हाला पूर्णपणे लक्षात राहतील. एक मुनीत अब्दुल्लाचा सोडलेला कॅच आणि तदनंतर आता दिलेलं जीवनदान जिकडे तुम्ही 5 बॉल 5 थांबवताय. मिळाले धावा या ठिकाणी 2. जजमेंट पूर्णपणे खराब होतं. कॉलिंग चुकीचं होतं. मागे जात होतात. खरं तर कॉल करायला हवा होता शॉर्ट टर्नमॅनच्या फिल्डरनं. माझ्या कॅच समोर मी घेईल, तुला बॅकअप द्यायचंय. रिले कॅचची देखील तिकडे चान्स बनवू शकली असती. अविनाश पाटील मेहनत करतोय बट त्याला साथ सध्या दिली जात नाहीये. अजून करायच्या धावा 3. लेस दॅन रन बॉल मॅच अपील लेग बिफोर विकेट. कहाणी मा ट्विस्ट. फलंदाज बाद. अजून एक धक्का आणि गडी बाद झालेत. आतापर्यंत आपण पाहताय या मैदानावरती 6 बॉल शिल्लक आहेत. इथनं येणारे 3 आणि 3 बॉल जिंकण्यासाठी धावा देखील करायच्या 3. व्हॉट अ मॅच. हो, आज भरपूर दिवसांना जवळजवळ लास्ट सीझन नंतर आज SDC आम्हाला भेटतोय. रायगड टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक नामांकित DJ रॉकर्स. तसे आमचे जयेंद्र म्हात्रे भाऊजी यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं देखील स्वागत. आमचे प्रीतम म्हात्रे हे देखील आलेत. त्यांचं देखील स्वागत आहे. संदीप सर, सोडलेल्या 2 कॅचेस या मॅच मध्ये महागड्या पडलेत. RPLचं मैदान आणि ही खेळपट्टी संघर्ष करणाऱ्यांच्या प्रेमात पडली आहे. प्रत्येक मॅच क्लोज येते. 3 बॉल 3 बाकी आहेत. काय वाटतं या मॅच कडे पाहिल्यानंतर. 3 चेंडू आणि 3 टार्गेट 63चं. अतिथी पाहुण्यांचा सन्मान थोड्याच वेळात मंचकावरती केला जाईल. 63 धावेचं लक्ष या मैदानावरती पार करायचं. व्यासपीठावरती आपण पाहताय लेजेंडरी कॉमेंटेटर संदीपजी पाटील सर आपल्या सोबत आहेत. आज आपण चौक खालापूरचा आवाज ऐकताय. त्या सोबतीने नुकतंच दीपकजी पाटील सरांचं आगमन झालंय. स्वागत आहे आपलं देखील. रन बॉल मॅच 3 बॉल 3. एखादा डॉट एखादी सिंगल शेवटच्या अंतिम क्षणापर्यंत. फटका हा देखील फसलाय. बॉल हवेत आहे. डाऊन दी बॉल फिल्डर आहे. कॉल केलाय. मी घेतोय टिपलाय झेल. मयूर वाघमारेने घेतली आहे कॅच. आता रंगात आली आहे मॅच. कारण समीकरण मैदानावरती उरले 2 रन बाकी आहेत. या ठिकाणी 3. एक छोटासा डीजेवाला ब्रेक आणि पुन्हा परतू त्या नगरीकडे ज्या RPL न एकालाही सोडला नाहीये. प्रत्येक खेळाडूला घाम फोडलाय आणि मैदान अगदी तुम्ही पाहताय वाकुआई मैदान ओवे सेंट्रल पार्क. प्रत्येकाच्या सध्या सेंट्रलला अर्थातच हर्टला अट्रॅक्शनचं सेंटर बनवून टाकलंय. म्हणजे हर्ट ऑफ रायगड टेनिस बॉल क्रिकेट या मैदानाला म्हणायला हरकत नाहीये. आता क्वालिटी कॅच मयूर वाघमारेची या मैदानावरती यांना पहिल्या दिवसापासून पहिल्या बॉल पासून प्रत्येक प्लेयर फक्त इतकंच सांगतोय मैदान में एक बार फिर से आ रहे हैं. इस बार किस्मत के भरोसे नहीं मेहनत के दम पर खेलेंगे. आयुष्य छान थोडं लहान रडतोस का वेड्या लढण्यास शान. काट्याती फुलांची झुलती कमान उचलून घे हवं ते मित्रा दुनिया दुकान. जगणं निरर्थक म्हणतो ना तो इथे बैमान. सुखासाठी इथेच असावं लागतं इथेच रडावं लागतं. कारण उंच धबधबा बनायला पाण्याला देखील उंचावरून खाली पडावं लागतं. मॅच आवडली असेल रायगड प्रीमियर लीगचं आयोजन आवडलं असेल तर होऊ द्या प्रेक्षकांना एकदा जोरदार टाळ्या. 2 बॉल आणि 3 रन या बॉल वरती सामना संपवेल
की विकेट येईल, सिंगल येईल. राहुल सावंत एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला रोहित देसाई. बॉल तयार आहे. अविनाश पाटील अर्ध्या विकेट वरती टाकलाय. बॉलच्या अगदी हाताला समोरून निघून चाललाय. लॉंग ऑनला सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल आणि 2 धावा कंप्लीट झाल्यात. इथे 2 रन या स्टेजला तुम्ही खर्च करू शकत नाही आहात. जिथे लॉंग ऑनला तुम्ही फील्ड करताय, अगदी बॉल तुमच्या समोर आहे. फिल्डरच्या चपळतेची सध्या टेस्ट होती. तिकडे आता मॅच स्कोर लेवल आणि जिंकण्यासाठी 1 बॉल 1 रनची गरज आहे. हार मानायला तयार नाहीये चॅम्पियन स्पोर्ट्स महाड आणि मैदान सोडायला तयार नाहीये VD11 विचुंबे. आणि आतापर्यंत 5 सुपर ओव्हर या स्पर्धेमध्ये झालेत, तर 6वी सुपर ओव्हर होईल. आता गमावण्यासाठी आहे ना काही नाहीये VD11 विचुंबे टीम कडे, बट कमवण्यासाठी एक गोष्ट आहे, सुपर ओव्हर. चॅम्पियन स्पोर्ट्स महाड आहे ना सध्या 90% या मॅच मध्ये सेफ आहे, कारण जरी रन आली नाही सुपर ओव्हर मध्ये जाणार आहे. बट चॅम्पियन स्पोर्ट्स महाड प्रयत्न करेल की इथनं पहिली सिंगल आणि आपल्या फ्रँचाइजला दिली जावी. पहिली विजयाची भेट. शेवटचा अंतिम बॉल 1 धावेची गरज. मॅच आवडली असेल प्रेक्षकांना, होऊ द्या ना मग एकदा जोरदार टाळ्या. आदरणीय कैलास शेठ म्हात्रे पुरस्कृत आई ग्रुप ओवे महाराष्ट्र राज्यानं आणलेली आपल्या भेटीसाठी रायगडाच्या मानाची सन्मानाची हृदयाच्या ठोक्याला चुकवणारी RPL ची मॅच. एका बाजूला दैवत विचुंबे तर दुसऱ्या बाजूला चॅम्पियन महाड. शेवटचा 1 बॉल 1 रन आणि बॅटची लागली आहे कडा. मॅच सुपर ओव्हर. कभी कभी जीतने के लिए मेरे दोस्त कुछ हारना भी पड़ता है और हार कर जीतने वाले को लोग यहाँ बाजीगर कहते हैं. हे रायगडचं क्रिकेट आहे. शौर्य पराक्रम जिद्द आणि चिकाटीसाठी ओळखलं जातं. हे रायगड टेनिस बॉल क्रिकेट आहे. तर आपण तयार आहोत सुपर ओव्हर साठी. जे प्रेशर बनलं होतं ना ते SDCच्या एक सॉन्ग न रिलीफ करू आणि दोन्ही संघांना कैलास शेठ म्हात्रे यांच्याकडनं देऊयात लाख लाख शुभेच्छा. आणि RPL सीझन 5 ची सुपर ओव्हर नंबर 6 आपल्या भेटीसाठी येते. हॅलो. खरोखरच ओमकार सुपर ओव्हर आणि ब्रिलियंट कॅच देखील तिथे घेतली आहे. जबरदस्त. आणि चला लिस्ट पाठवायची आपण. तत्पूर्वी आपण आपल्याकडे वेळ आहे तर इथे आम्ही सन्मानाकडे वळणार आहोत. आता पूर्ण VD11 विचुंबे दैवत आणि टीम चॅम्पियन स्पोर्ट्स आपली लिस्ट पाठवायची आहे. Yes, नक्कीच लिस्ट पाठवून द्या. तत्पूर्वी मी विनंती करतोय या वेद 11 विचुंबे देवट टीमचे पुरस्कर्ते या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांना विनंती करेन संजय शेठ पाटील, भरत शेठ पाटील भिडी, तसेच संदीप शेठ वाघमारे, आनंद मोहाले गोंदली विचुंबे या सर्वांना विनंती आहे की आपण यावं. भरत शेठ टोपले, शिवकर, तसेच सितारा म्हात्रे, बाबूराव वाघमारे, किरण भगत, निलेश कांबळे सर्वांना विनंती आहे. पूर्ण ग्रुप इथे आहे. या ग्रुपचा आपण नक्कीच इथे शुभ सन्मान बिडी या. नक्कीच थोडे आनंदित देखील आहेत कारण गेलेली मॅच पुन्हा सुपर ओव्हर का होईना पण ती त्यांच्या खेळाडूंनी काढलेली आहे. त्याच्या अतुल भोईर साहेब जे ग्रामपंचायत सदस्य देखील आहेत तर कैलास शेठ म्हात्रे इथे उपस्थित आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये